पुंडलीक वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात। पसायदानातील ओवी आहे आणि पसायदानातील ही 3ऱ्या क्रमांकाची ओवी आहे। ज्ञानोबारायांनी आपले श्रीगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडं ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर पसायदान मागितलं, प्रसादरूपी दान। आणि जवळपास या पसायदानामध्ये ज्ञानोबारायांनी एकूण 10 दान मागितली आहेत। या 10 दानापैकी 3 दान या 3ऱ्या ओळीमध्ये आलेत। दुरिताचे तिमिर जाओ हे एक दान, विश्व स्वधर्म सूर्य पाहो हे दुसरं दान, आणि जो जे वांछील तो ते लाहो हे 3रं दान। दुरित म्हणजे पाप आणि तिमिर म्हणजे अंधार। दुरित म्हणजे पाप आणि तिमिर म्हणजे अंधार। अंधार जर घालवायचा असेल तर सूर्याचा उदय व्हावा लागतो। सूर्य उगवला की अंधार निघून जातो। तसं मनुष्य जीवनात स्वधर्म पालनाचा सूर्य जर उगवला तर पापाचा अंधार पळून जातो। माझं वाक्य नीट आहे का? सूर्य उगवला की अंधार पळून जातो। तसं स्वधर्म पालनाचा सूर्य जर मनुष्य जीवनात उगवला तर मनुष्य जीवनातील पाप पळून जातं, त्याच्या जीवनात पापाचा जन्म होत नाही। अर्थात जो मनुष्य आपलं स्वधर्म पालन करतो त्याच्या जीवनात पापाची निर्मिती होत नाही। आणि याला ज्ञानोबा म्हणतात की दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो। ओवीच्या विस्तारात शिरण्या अगोदर हा स्वधर्म म्हणजे काय सविस्तरपणे पाहावा लागेल। स्वधर्म, धर्म हे शब्द आमच्या कानावर पडले की आमच्या डोळ्यापुढं जाती जमाती येतात। हिंदू म्हणजे धर्म, शीख म्हणजे धर्म, ख्रिश्चन म्हणजे धर्म। या जाती जमाती म्हणजे धर्म नव्हे। तर धर्माची ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही आगळी वेगळी व्याख्या केली आहे। धर्म आणि स्वधर्म हे दोन्ही शब्द
ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये कर्तव्य अर्थात व्यवसाय रूपाने आलेली आहेत. ही दोन्ही शब्द धर्म आणि स्वधर्म जवळजवळ एकाच अर्थाची आहेत. 19-20 म्हणल्यासारखं. धर्माच्या मागं स्व लावलं की तो स्वधर्म बनतो, अर्थात स्वतःचा धर्म बनतो, निज धर्म बनतो. म्हणून धर्म, स्वधर्म, निज धर्म हे जवळजवळ नवे नवे एकाच अर्थाचे शब्द आहेत. उगी नकळत अंतर किंवा एकाच अर्थाचे शब्द आहेत असं म्हटलं तरी चालतं. धर्म आणि स्वधर्म एकाच अर्थाचे शब्द आहेत. धर्म हा शब्द प्रामुख्याने कर्तव्य व आपल्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार यासाठी वापरला जातो. धर्म हा शब्द प्रामुख्याने कर्तव्य आणि आपल्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार यासाठी वापरला जातो. आणि स्वधर्म हा शब्द आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं आणि वर्ण आश्रमानुसार जी काय आश्रमाची कर्म आहेत ती आपण व्यवस्थितरित्या पार पाडणं यासाठी स्वधर्म शब्द येतो. म्हणून धर्म आणि स्वधर्म एकत्रित केले तर स्वधर्म म्हणजे आपली विविध कर्मे, आपली विविध कर्तव्ये, आपल्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार, आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय आणि आश्रमाची कर्मे म्हणजे स्वधर्म होय. अशी अतिशय मोठी आणि व्यापक व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये स्वधर्माची करतायत. स्वधर्म म्हणजे आपली विविध कर्तव्य, आपल्या अंगी असलेले सद्गुण व सदाचार, आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय आणि आश्रमानुसार आपली कर्म किंवा कर्तव्य या सर्व गोष्टी मिळून स्वधर्म बनतो. याला स्वधर्म म्हणतात. धर्माबद्दल बोलताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये धर्माची अतिशय सुंदर व्याख्या करतात. माऊली म्हणतात, एत वडील जे जे करीती तया नाव धर्मो ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. एत वडील जे जे करीती तया नाव धर्मो ठेविती. समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. आता वडील जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं तर वडील कुणाला म्हणावं हा प्रश्न पडतो. याचंही उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत देत आहेत. ज्ञानोबा वडिलाची व्याख्या सांगतायत. माऊली लिहित आहेत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. जो मनुष्य वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो त्याला वडील म्हणतात. मग वेदासारखं वागून वेदाचा धडा समाजाला देणारा हा संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की जयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद तरी ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे. ज्याचं झोपीत चावळणं सुद्धा वेद ठरावं तर जागृतीत बोललेलं वेद का ठरू नये. तात्पर्य, संत जर झोपीत चावळले तर तो वेद ठरतो
तर जागा असताना ते जे बोलतील तो वेद ठरेलच ठरेल. आणि म्हणून संतांच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं. संतांच्या वागण्याला, चालण्याला, बोलण्याला धर्म म्हणावं. आता पुढचा प्रश्न असा उभा राहतो की संत कसे वागतात. संतांच्या वागण्याला जर धर्म म्हणावं तर संत कसे वागतात हा प्रश्न उभा राहतो. याचंही उत्तर ज्ञानोबा ज्ञानेश्वर देत आहेत. ज्ञानोबा म्हणतात, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सरमणाती. जयाचे लीले माझी नीती जियाली दिसे. जयाचे लीले माझी नीती जियाली दिसे. जयाचे बोलू धर्मो जिये, दिठी महासिद्धी ते विये. स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. जयाचे बोलू धर्मो जिये. ज्यांच्या सहज बोलण्यातून धर्म जगत असतो. संताच्या तोंडातून वाक्य निघालं की तो वेद असतो, तो धर्म असतो. संत बोलतील तोच वेद, संत बोलतील तोच धर्म. संतांच्या सहज बोलण्यातून धर्म जगत असतो. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते पुरवते सरमणाती. जयाचे लीले माझी नीती जियाली दिसे. जयाचे लीले माझी नीती जियाली दिसे. संतांचं वागणं म्हणजे मूर्तिमंत नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, पवित्रता, निस्वार्थ, सेवाभाव, दयाभाव, ही सर्व सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायासच धर्म असे म्हणतात. आणि म्हणून नीती म्हणजेच धर्म, रीती म्हणजेच धर्म, माणुसकी म्हणजेच धर्म, इमानदारी म्हणजेच धर्म, सत्य म्हणजेच धर्म, अहिंसा म्हणजेच धर्म, प्रेम म्हणजेच धर्म, परोपकार म्हणजे धर्म, दयाभाव म्हणजे धर्म, पवित्रता म्हणजे धर्म, निस्वार्थता म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, जिव्हाळा म्हणजे धर्म. या सर्व सद्गुणांच्या समुदायालाच धर्म असं म्हणावं. आणि यालाच स्वधर्मही म्हणावं, कारण धर्म आणि स्वधर्म एकच असतात. म्हणून संत जसे जसे वागतील त्यांच्या वागण्याला धर्म म्हणावं. तर संत कसे वागतात की संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, दयाभाव, सेवाभाव, पवित्रता, निस्वार्थता, या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायासच धर्म असे म्हणतात. तुकोबाराय तर सरळ बोलले की सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म. तुकोबाराय सत्यालाच धर्म म्हणतात, सत्य तोची धर्म. म्हणून संतांचं वागणं म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, या सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या संतांच्या वागण्याला किंवा या सद्गुणाला धर्म म्हणावं. भगवान कृष्ण अर्जुनाला गीता सांगत होते. त्याबद्दल ज्ञानोबराय 18व्या अध्यायात एक ओळी लिहित आहेत. किंबहुना नृपा पार्थ झाला कृष्ण कृपा, जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनावर भगवान कृष्णाची कृपा झाली याचं प्रमुख कारण काय ज्ञानोबराय सांगतात की जयापाशी साक्षेपा रीती आहे. अर्जुनापाशी रीत होती, अर्जुन रीतीने वागत होता. आणि म्हणून भगवान कृष्णाची अर्जुनावर कृपा झाली. अर्थात रीतीनं वागणं हाच धर्म ठरतो. बघा वेदाची धर्माची किती सोपी व्याख्या केली ज्ञानोबरायांनी. माणसानं माणसासोबत रीतीनं वागणं हाच धर्म, आणि माणसाने माणसासोबत गैररीतीने वागणं हाच अधर्म. अर्जुन रीतीने वागतो आणि म्हणून भगवान कृष्णाची अर्जुनावर कृपा झाली. आणि म्हणून रीतीने वागणं हाच धर्म आहे, सत्य हाच धर्म आहे.
नीती हाच धर्म आहे, माणुसकी हाच धर्म, परोपकार हाच धर्म आहे, इमानदारी हाच धर्म, सहानुभूती हाच धर्म आहे, सत्य हाच धर्म आहे, अहिंसा हाच धर्म आहे, प्रेम हाच धर्म आहे, परोपकार हाच धर्म आहे, दयाभाव हाच धर्म आहे, पवित्रता हाच धर्म आहे, निस्वार्थता हाच धर्म आहे, सेवाभाव हाच धर्म आहे, दयाभाव हाच धर्म आहे. हे सर्व सद्गुण आहेत आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणावं किंवा स्वधर्म म्हणावं. म्हणून सद्गुण आणि सदाचार याला धर्म म्हणतात. आपल्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार याला धर्म म्हणावं. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे, धर्म म्हणजे आपल्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार. वेदानं श्रुतीनं असं म्हटलंय की विहित कर्मजन्यो धर्म हा. विहित कर्मातून जो जन्माला येतो तो धर्म असतो. विहित कर्मातून जो जन्माला येतो तो धर्म असतो. आता विहित कर्म म्हणजे काय की समाजाच्या हिताची जी कर्म आहेत त्याला विहित कर्म म्हणतात. मग समाजाच्या हिताची कर्म म्हणजे अर्थातच चांगली कर्म. चांगली कर्म म्हणजे सद्गुण सदाचार. म्हणून सद्गुणाला धर्म म्हणावं, सदाचाराला धर्म म्हणावं. सद्गुण हाच धर्म, सदाचार हाच धर्म. माणसाच्या वाटेला आलेली कर्तव्य हाही धर्म असतो. आईवडिलाची सेवा करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. ज्या समाजात आम्ही जन्मलो त्या समाजाचे आमच्यावर काही उपकार असतात. त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी आम्ही समाजाची सेवा करणं, समाजाला मदत करणं हे आमचं कर्तव्य असतंय. ताणलेल्याला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं हे आमचं कर्तव्य असतंय. अशी अनेक उदाहरणं देता येतील. या सर्व कर्तव्यालाही धर्म म्हणतात. आता आईवडिलाची सेवा करणं, ताणलेल्याला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं ही सेवा आहे, अर्थात ही चांगली कर्मे आहेत. मग चांगली कर्मे म्हणजेच मनुष्याच्या अंगी असलेले सद्गुण. पर्यायाने सद्गुणाला धर्म म्हणावं, सदाचाराला धर्म म्हणावं. आईवडिलाची सेवा करणं हा सद्गुण आहे, हा सदाचार आहे. भुकेलेला अन्न देणं, ताणलेलं पाणी देणं हा सद्गुण आहे, हा सदाचार आहे. ही जरी कर्तव्य असली तरी ही सद्गुणच आहेत, सदाचारच आहे. म्हणून शेवटी आम्ही तिथंच येतो की सद्गुणाला धर्म म्हणावं, सदाचाराला धर्म म्हणावं. म्हणून नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, सदाचार, दयाभाव, प्रेमभाव, पवित्रता, निस्वार्थता या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म. या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म. अर्थात सद्गुण, मनुष्याच्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार म्हणजेच धर्म. म्हणजेच धर्म. सद्गुणाला आणि सदाचारालाच धर्म म्हणावं. ही ज्ञानोबारांनी धर्माची ज्ञानेश्वरीमध्ये केलेली व्याख्या आहे. आपण थोडक्यात धर्म पाहिला. आता थोडक्यात स्वधर्माची व्याख्या पाहू. हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, पण तरी मुंगीच्या पायात का फरक आहे म्हणून थोडेसे वेगळे वेगळे फोडून पाहून पुन्हा एकत्र करू. आपण धर्म पाहिला, आता स्वधर्म पाहू. स्वधर्म म्हणजे काय तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये स्वधर्माची व्याख्या सांगतायत. माऊली बोलतायत, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्माची विहिला असे, या ते उपासा मग अपेसे कामपूर्ती. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे. तुम्ही ज्या वर्णात जन्म घेतला त्या वर्णाचं काम हाच तुमचा स्वधर्म. ही ज्ञानेश्वरी सुचवते, हे ज्ञानोबराय सुचवतात. स्वधर्माची व्याख्या हे गीता सुचवते. तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही स्वधर्माची विहिला असे, या ते उपासा मग अपेसे कामपूर्ती. ज्या वर्णात आम्ही जन्म घेतला त्या वर्णानुसार आमचा धर्म ठरतो.
ज्या वर्णात धर्म घेतला त्या वर्णाची कर्मे, हाच आमचा स्वधर्म. पण आता सध्या चातुर्वर्णाची घडी विस्कळीत झाली आहे. कुणी काही व्यवसाय करू लागले. म्हणून आणि तसं नाथ महाराजांनी भागवतातही भविष्य लिहून ठेवलेलं आहे, कलियुगात चातुर्वर्णाची घडी विस्कळीत होईल आणि कुणी काही काम करेल. तुकोबाराने गाथेत लिहून ठेवलं आहे, चातुर्वर्णाची घडी विस्कळीत होईल. आणि ती झाली आहे. संतांचं बाकीत खरं झालं आहे, चातुर्वर्ण विस्कळीत झालं आहे, कुणी काही करू लागले. म्हणून जरी चातुर्वर्ण विस्कळीत झाला असला तरी तुम्ही सध्या ज्या व्यवसायात उभे आहात तोच तुमचा स्वधर्म. तुमच्या अंगी जो विशेष गुण आहे त्याला डेव्हलप करा, तोच तुमचा स्वधर्म. चातुर्वर्ण तसा अतिशय फायद्याचा होता आम्ही जर बारकाईने लक्ष दिलं तर. चातुर्वर्णामुळे आम्हाला रेडीमेड व्यवसाय मिळत होता. मला रेडीमेड व्यवसाय मिळाला, मुलावर बेकारी येत नाही. बाप शेती करतो, मुलगाही शेती करू लागला, मुलावर बेकारी येत नाही. रेडीमेड व्यवसाय मिळतो. बाप ज्या व्यवसायात उभा आहे तो व्यवसाय मुलाला हँडओव्हर करावा, मुलाची बेकारी संपली. आज आपल्या देशात आणि जगातही 50% लोक बेकार आहेत. 50%, अधिक असतील पण किमान 50% बेकार आहेत. आणि यांना सुशिक्षित बेकार म्हणतात. एकीकडे सुशिक्षित म्हणायचं आणि एकीकडे बेकारही म्हणायचं. सुशिक्षित आहे तर बेकार कसा? हां, सुशिक्षित आहे तर बेकार कसा? ही वेळ का आली? काही मुलं चांगले शिकतात, पण बरीचशी बहुतांशी मुलं रडत पडत बळत 12वीपर्यंत शिकतात. आणि 12वी झाली की त्यांना वाटतं आता आम्ही फार मोठं शिक्षण घेतलं आहे आणि आम्ही नोकरीशिवाय दुसरं काही करणार नाही, आम्हाला नोकरी हवी आहे. शेती करणं त्यांना खालच्या दर्जाचं वाटतं. बापाची 10-15 एकर बागायती शेती असते, पण मुलगा 12वी पास असतो, पुढे काही थोडंफार शिक्षण घेतलं असतं, तो नोकरीसाठी दनादन शेती विकतो, लाखो करोडो रुपये देतो, पण नोकरी शोधतो. पैसे देऊनही नोकरी मिळत नाही, कारण स्पर्धेमध्ये अनेक लोक उभे असतात. सगळ्यांनाच नोकरी हवी, सगळे शेती विकतील किंवा घरात असलेला बापाचा पैसा असतो तो पैसा घेऊन उभे राहतील. जागा असतात 10, उभे असतात 500, उभे असतात 1000, सगळेच पैसे घेऊन उभे असतात. सगळ्यांना नोकऱ्या मिळतात का? पैसा देऊनही नोकरी मिळत नाही. आणि मग हे सुशिक्षित बेकार म्हणून फिरतात. मग यांनी जर बापाचा व्यवसाय शेतीपुढं कंटिन्यू केलं तर काय बिघडेल? बेकार येईल का माणसावर? समाजात एकही बेकार राहणार नाही. बापाचा व्यवसाय मुलांना आपल्या स्वतःकडे हँडओव्हर करून घ्यावा, बेकारी जगात राहणारच नाही. पण असं होत नाही. आणि चातुर्वर्णामुळे हेच घडत होतं की बापाचा व्यवसाय मुलाला गेला, मुलाला काम मिळालं, मुलगा बेकार नाहीच आहे. पण आज मुलगा बापाचा व्यवसाय करत नाही. आज 10-10, 15-15 एकर शेती आहे बापाकडे आणि मुलाला नोकरी नाही, तर मुलगा खुशाल मोटरसायकल घेऊन फिरतो, घरात बसतो, इकडं तिकडं फिरतो, पण शेतात जात नाही, शेती करत नाही, नोकरीची वाट पाहतो आणि स्वतःला बेकार म्हणतो. अशीच परिस्थिती राहिली तर काही दिवसानं शेती करणारा माणूसच राहणार नाही, शेती करणारा माणूस मिळणारच नाही. सगळेजण म्हणतील आम्ही शिकलो आहेत आणि आम्ही शिकलो शेती करावी का? नाही, आम्हाला नोकरी पाहिजे. शेती करणारा माणूसच मिळणार नाही. सरकारला कायदा करावा लागेल की प्रत्येक बापाने आपला एक मुलगा शेतीसाठी राखून ठेवावा, एकाला नोकरी द्यावी. कदाचित कायदा करण्याची पाळी येईल. शेती पडीक पडेल आणि शेती नाही पिकली तर खायचं काय? आणि म्हणून चातुर्वर्णामुळं मुलांना रेडीमेड व्यवसाय मिळत होता आणि बेकारी समाजात नांदत नव्हती आणि मुलं लवकर कामाला लागत होती. पण असो, हा विषय आज आपल्या चर्चेचा नाही आहे. तर ज्ञानेश्वरीजी
स्वधर्माची व्याख्या सुचवते ती वर्णानुसार आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय म्हणजे स्वधर्म. मी ज्ञानोबाची ओवी सांगून बोलतोय, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही स्वधर्माची भिला असे, या ते उपासा मग पेसे कामपूर्ती. 50 मुलं चावडीवर किंवा मंदिरापुढे किंवा चौकात उभे असतात आणि एकमेकाला म्हणतात, 50 तर नाही बांड मुलं, अरे गडीच मिळणारे, आज शेतात काम करायला गडीच मिळणारे. प्रत्येकजण एकमेकाला म्हणतो, हे तरणे बांडपूर आहेत की अरे गडीच मिळणारे. तुम्ही काय बायका आहेत का? तुम्ही काय बायका आहेत का? अरे तुम्ही गडी आहेत ना, तुम्ही काम करा ना, गडीच मिळणारे. एकमेकाला म्हणतात, अरे बाबा तुम्ही काय बायका आहेत का? तुम्ही काय बांगड्या भरल्या का? तुम्ही काम करा ना. पण नाही, हे बेकार फिरतील पण शेतात काम करायचे नाही, यामुळे बेकारी आली. सरकार सगळ्यांना नोकऱ्या कसे देऊ शकते? इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. आणि म्हणून वर्णामुळं ज्या त्या मुलाला रेडीमेड व्यवसाय मिळायचा आणि समाजात बेकारी येत नव्हती, समाजात बेकारी नांदत नव्हती. पण आज मुलगा बापाचा व्यवसाय करत नाही, 10-20 एकर बागायती शेती असूनही करत नाही, पडीक पाडतो, विकतो, एखादी पानटपरी टाकतो, हॉटेल टाकतो, पण शेती करत नाही. आणि म्हणून बेकारी आली. किंबहुना मोकार फिरतो पण शेती करत नाही. अशा प्रकारे नुसती शेतीनेच अनेक उदाहरणं देता येतील की जे बापाचा व्यवसाय पुढे मुलगा कंटिन्यू करू शकतो पण मुलं करत नाहीत आणि समाजात बेकारीची पाळी आली. म्हणून असो, वर्णव्यवस्था आपण घडीभर बाजूला ठेवून देऊयात. वर्णानुसार आपल्या वाटेला कर्म सध्या कोणी करत नाही आहे. संतांनी ते बाकीत केलेलं आहे, ते खरं झालं आहे की चातुर्णाची घडी विस्कळीत होईल कलियुगात, ती झाली आहे. संत विधान खरे झाले आहेत. मग सध्या तुम्ही ज्या व्यवसायात किंवा ज्या नोकरीत, ज्या धंद्यात उभे आहात, तोच तुमचा स्वधर्म, तोच तुमचा स्वधर्म. ज्या व्यवसायात उभे आहात, ज्या नोकरीत उभे आहात, तोच तुमचा स्वधर्म. आणि आश्रमानुसार 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. यापैकी आपल्या वाट्याला आलेली कर्म इमानी इतबारे पार पाडणं हाही स्वधर्म असतो. ही सगळी आश्रम 25-25 वर्षाचे आहेत. ब्रह्मचर्य 25 वर्षापर्यंत ते ब्रह्मचर्य पाळून विद्यार्जन करावं. पुन्हा 25 ते 50 लग्न करून गृहस्थ आश्रमी बनावं, संसार करावा, संतती पैदा करावी, परोपकार करावा, दयाभाव दाखवावा, भुकेलेलं अन्न, ताणलेलं पाणी, समाजाची सेवा, दानधर्म आणि त्यासोबत आपलाही उद्धार, या गोष्टी गृहस्थ आश्रमात 25 ते 50 या वर्षापर्यंत कराव्यात. आता वानप्रस्थ म्हणजे वनात जाणे आणि संन्यास म्हणजे संन्यास घेणे, या गोष्टी सध्या शक्य नाही आहेत. पण किमान असोनी संसारी जीवे वेगू करी, संसारातच राहा. 50च्या पुढे गेल्यावर नका वनात जाऊ, पण संसार करत करत हरिनाम घ्यायला जिभेला वेग तरी द्या. 70 वर्षात झाले किमान कमराच्या चाव्या सुनेकडे द्या. एवढं जरी केलं तरी घरात बसल्या बसल्या तुम्ही वानप्रस्थी आहेत असं म्हणता येईल. 70 वर्ष वय झाले, 80 झाले तरी कमराच्या चाव्या सुनेकडे जात नाहीत, म्हणजे तुम्ही अजून गृहस्थ आश्रमातच सडतायत. 50च्या पुढे वय गेलं की नका वनात जाऊ, जायला पाहिजे पण नका जाऊ, पण किमान कमरेच्या चाव्या सुनेकडे द्या आणि संसाराची सूत्र मुलाकडे द्या आणि त्यांच्यासोबत राहून नातोंड सांभाळत हरिनाम घ्या. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणून आपण ज्या व्यवसायात उभे आहोत तो व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं आणि आश्रमाची कर्तव्य पार पाडणं, या 2 गोष्टीला स्वधर्म म्हणतात. परंतु धर्म आणि स्वधर्म हे एकच आहेत, यांना वेगळं करायचंच नाही. धर्म आणि स्वधर्म एकच आहेत. धर्माच्या मागं स्व लावलं की तो स्वधर्म बनतो. म्हणून धर्म आणि स्वधर्म वेगळे न मानता
आता एकच शब्द आपण स्वधर्म असा एकच शब्दाचा उच्चार करू आणि पुढे चालू. तर हा स्वधर्म म्हणजे काय? तर आपल्या वाट्याला आलेली विविध कर्तव्य, आपल्या अंगी असलेले सद्गुण आणि सदाचार, आपण ज्या व्यवसायात उभे आहोत तो व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं आणि आश्रमाची कर्तव्य पार पाडणं, या 4 गोष्टीला एकत्रित मिळून स्वधर्म असे म्हणतात. ही स्वधर्माची ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेली विशाल व्याख्या आहे. हा स्वधर्म जर माणसानं पाळला तर माणसाच्या जीवनात पापाची निर्मिती होत नाही, हा दावा ज्ञानोबाराय या ओवीत करतायत. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात. जसा दैनंदिन जीवनातला सूर्य उगवला की अंधार निघून जातो, तसं मनुष्य जीवनात स्वधर्माचा सूर्य उगवला की पापाचा अंधार निघून जातो, दुरिताचं तिमिर पळून जातं. अर्थात माणसानं स्वधर्माचं पालन केलं तर त्याच्या जीवनात पापाची निर्मिती होत नाही, त्याच्या जीवनातून पापाचा अंधार पळून जातो, असा दावा ज्ञानोबा या ओळीत करतायत. मग स्वधर्माचं पालन करणं आणि मनुष्य जीवनातून पाप निघून जाणं किंवा पापाची उत्पत्ती न होणं, याचा अर्थार्थी संबंध काय, याचा कार्यकारण भाव काय? जो मनुष्य स्वधर्माचं पालन करतो त्याच्या जीवनात पापाची निर्मिती होत नाही, याचा अर्थार्थी संबंध काय? तर स्वधर्माचं पालन केल्यानं मनुष्य जीवनातील पाप पळून जातं किंवा पापाची निर्मिती होत नाही, हे अगोदर पाहण्यापेक्षा आपण अगोदर जर ही गोष्ट पाहिली की स्वधर्माचं पालन न केल्याने मनुष्य जीवनात पापाची निर्मिती कशी होती, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देणं अधिक सोपं होईल. माझं वाक्य पुन्हा ऐका. स्वधर्माचं पालन केल्याने मनुष्य जीवनात पापाची निर्मिती होत नाही किंवा मनुष्य जीवनातील पाप पळून जातं. याच्या आधी स्वधर्माचं पालन न केल्यानं मनुष्य जीवनात पाप कसं येतं, याचा जर विचार मांडला तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळायला अधिक सोपं जाईल. मनुष्याने जर स्वधर्म टाकला तर त्याच्या जीवनात पापाची निर्मिती कशी होते? स्वधर्म जर पाळला तर पाप निघून जातं, पापाची उत्पत्ती होत नाही. पण स्वधर्म जर टाकला तर त्याच्या जीवनात पापाची उत्पत्ती कशी होते हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. इथं 3 पैलू आहेत. नंबर 1, माणसानं स्वधर्म जर टाकला तर त्याच्या जीवनात पापाची निर्मिती होते, कारण स्वधर्म टाकणं हेच पाप आहे. हा पहिला पैलू आहे. स्वधर्म हा माणसाला बंधनकारक आहे, हा शास्त्राचा दंडक आहे. माणसाने आपल्या स्वधर्माचं पालन करावंच. भगवंतांनी अर्जुनाला बजावलंय की या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले की जगचे जरी बुडाले येत तरी स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नव्हे, मग तरीजेल काय कृपाळूपणे. स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नव्हे. अरे अर्जुना, कौरव मेले काय किंवा पांडव मेले काय किंवा हे जगच बुडालं काय, तरीही स्वधर्म टाकायचा नसतो. स्वधर्म हा त्याज्य नाही, त्याचं पालन प्रत्येकानं करावं, हा शास्त्राचा दंडक आहे. आणि स्वधर्माचं पालन केलं नाही, स्वधर्म टाकला तर माणसाला पाप लागतं
आणि पापाने मनुष्य नरकाला जातो आणि त्याला अपकीर्तीचा धब्बा लागतो. याची साक्ष ज्ञानोबा देतात ज्ञानेश्वरीमध्ये. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होसील आणि अपयश तेन वचेल कल्पांतवरी. ऐका ज्ञानोबाची भवी. अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होसील. अर्जुना स्वधर्म टाकशील तर तुला पाप लागेल आणि कल्पांतापर्यंत तुला अपकीर्तीचा धब्बा लागेल आणि या पापानं तू नरकालाही जाशील. म्हणून स्वधर्म कुणीही टाकू नये. स्वधर्म बंधनकारक आहे. आणि मग ज्ञानोबा बोलतायत, म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवने न सांडावा, सर्व भावे भजावा हाची एकू. सर्व भावे भजावा हाची एकू. हाची एकू इथं च लावले ज्ञानोबा आणि चकारात्मक बोललेत. चकारात्मक. सर्व भावे भजावा हाची एकू. हाची आणि पुन्हा सर्व भावे. नुसतं सर्व भावे भजावा नुसतं कसं आहे, सर्व स्वधर्माचं पालन करा, पण कसं करा, सर्व भावे करा. सर्व भावे भजावा हाची एकू. याला भजा म्हटले, याला उपासा म्हटले. स्वधर्माचं नुसतं पालन करा नाही तर स्वधर्माला भजा. सर्व भावे भजावा हाची एकू. नुसतं पालन नाही, याला भजा म्हटले. म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स दाखवतात ज्ञानोबा येते की स्वधर्माचं पालन किती महत्त्वाचं आहे. हो, तिकडे ज्ञानोबा म्हणले की तुम्हा वर्ण विशेष वेशे आम्ही स्वधर्माची विहिला असे, या ते उपासा मग अपेसे कामपूर्ती. या ते उपासा हा शब्द लक्षात घ्या. या ते उपासा म्हणजे स्वधर्माची उपासना करा, स्वधर्माची पूजा करा, स्वधर्म देवाची पूजा म्हणून करा. ही स्वधर्माची उपासना असते. नुसता स्वधर्म पाळू नका, आचरण करू नका, तर त्याची उपासना करा. त्याला भजा. सर्व भावे भजावा हाची एक. स्वधर्माला भजा, त्याची उपासना करा. आणि स्वधर्माला भजणं, स्वधर्माची उपासना करणं म्हणजे आपली कर्म भगवंताची पूजा म्हणून करणं. हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमान व फलेच्छा टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने निष्काम भावनेने करणे म्हणजे स्वकर्माला भजणे, स्वकर्माची उपासना करणे होय. या स्वकर्माला भजा, या स्वकर्माला उपासा, स्वधर्माला भजा. स्वधर्म टाकायचा नसतो. भगवान अर्जुनाला म्हणतात की स्वधर्माची विसरलासी तरावेजेने. जो स्वधर्म तारक आहे तोच विसरलास, मग तू तरसील कसा. स्वधर्म टाकला तर पाप लागतं आणि पाप सरळ तुम्हाला नरकाला घेऊन जातं. म्हणून स्वधर्म त्यागायचा नसतो. तुकोबाराय तर स्पष्ट बोलले, न बांधता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुषी हरीची. तुकोबारायचे चरण आहे का. न बांधता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याची भक्ती दुषी हरीची. स्थिती म्हणजे आत्मस्थिती. जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख नाही आणि जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही आहे तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं कर्म कुणीही टाकू नये. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी जर कुणी आपलं कर्म टाकलं तर तो लंड आहे, तो पापी म्हणले. तो भक्तीला भूषण नसून भक्तीला दूषण आहे म्हटले. आणि म्हणून आपल्या वाट्याला व्यवसाय, आपला स्वधर्म, आपलं कर्म टाकून मनुष्य नुसतं हरिनाम घेत बसला तर तो मनुष्य भक्तीला भूषण नाही, भक्तीला दूषण आहे म्हटले. तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. दुषी हरीची. तो हरिभक्तीला दूषण आहे, भूषण नाही. म्हणून आपला स्वधर्म पाळत पाळत आपला व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करत करत मुखाने हरिनाम घ्या. ही परिपूर्ण भक्ती असते. नुसतं हरिनामही नको आणि नुसतं कर्मही नको. कर्म अधिक भक्ती, कर्म अधिक हरिनाम बरोबर भक्ती. कर्म अधिक हरिनाम बरोबर भक्ती. पक्षाला उडायला दोन पंख लागतात. एका पंखानं पक्षी उडू शकत नाही. एक पंख छाडला तर पक्षी उडू शकत नाही. पक्षाला गगनभरारी घ्यायची असेल त्याला दोन पंख लागतात, तर तो गगनभरारी घेऊ शकतो. तसं तुम्हाला भक्तीनं उडून पांडुरंग गाठायचा असेल आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुमच्या भक्तीला दोन पंख हवेत, एक कर्माचं आणि एक नामाचं. तेव्हा तुम्ही
या भक्तीच्या साधनाने मदतीने गगन भरारी घेऊन पांडुरंग गाठू शकता. आणि म्हणून नुसतं नामही नको आणि नुसतं कर्मही नको. कर्म अधिक नाम अर्थात निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती, ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या आहे. आणि म्हणून जी माणसं स्वधर्म टाकतात, आपल्या वाटेले कर्म टाकतात आणि नुसतं हरिनाम घेत बसतात, तो बरं आहे. त्यांना लंड म्हणतात, पापी म्हणतात, अधम म्हणतात. तो भक्तीला दूषणे म्हणतात, भूषण नाही. आणि म्हणून असा एकही संत तुम्हाला सापडणार नाही की ज्याने स्वधर्म टाकलाय आणि नुसत्या हरिनामाच्या बळावर तो संत झालाय किंवा त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. संत गोरोबा काका स्वधर्म पाळला, गाडगे मडकी भाजली, विटा भाजल्या, हरिनाम घेत घेत स्वधर्म पाळला. संत चोका महाराज बांधकाम करायचे, भिंती रचायचे, हा स्वधर्म पाळत पाळत हरिनाम घेतलं, संत पदाला पोहोचले. नरारी सोनार दागिने घडत घडत हरिनाम घ्यायचे किंवा हरिनाम घेत घेत दागिने घडायचे, संत पदाला पोहोचले. सावता महाराज मळा करायचे, शेती करायचे, बागायती करायचे, माळवं लावायचे, हरिनाम घेत घेत शेती केली, संत पदाला पोहोचले. सर्वच संतांनी हो. हरिदास महाराज चपला बुटा शिवत शिवत हरिनाम घ्यायचे, संत पदाला पोहोचले. तुकोबार आहे दुकानदारी केली, व्यवसाय केला, शेती केली, हरिनाम घेत घेत केलं, संत पदाला पोहोचले. असा एकही संत नाही की ज्याने स्वधर्म पाळला नाही आणि नुसतं हरिनाम घेतलं आणि संत पदाला पोहोचला नाही. स्वधर्म आणि हरिनाम याची संगती घातली आणि मग ते संत पदाला पोहोचले. कारण त्यांना माहीत होतं की स्वधर्म टाकणं पाप आहे आणि स्वधर्म टाकून नुसतं हरिनाम जर घेतलं ते भक्तीला भूषण नसून दूषण आहे आणि देव दुरावतो. आणि स्वधर्म टाकणं हे पाप आहे आणि स्वधर्म टाकलं की पाप लागतं आणि पापाने मनुष्य नरकाला जातो. म्हणून स्वधर्म अधिक हरिनाम अर्थात निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती, ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या आहे. मग नुसतं नामही नको, नुसतं कर्मही नको, कर्म अधिक नाम बरोबर भक्ती, ही परिपूर्ण भक्ती. आणि म्हणून ज्ञानोबा बजावत आहेत की जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंठे सहज. आर्थ म्हणजे इच्छा आणि निरार्थ म्हणजे निरीच्छ अर्थात वैराग्य. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंठे सहज. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही तोपर्यंत आपल्या वाटेला आलेलं कर्म टाकू नये. टाकलं तर दोष आहे, पाप लागतो, मनुष्य नरकाला जातो. जव आत्मज्ञानाविकी निश्चिती नोहे निकी तव नोहे यागादिकी उदासीना. ज्ञानोबर आहे. जव आत्मज्ञानाविकी निश्चिती नोहे निकी, जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही आहे, संत पदाची प्राप्ती नाही, तोपर्यंत आपल्या वाटेला आलेलं कर्म टाकू नये. ते आवडीनं करावं, सायासानं करावं, भगवंताची पूजा म्हणून करावं. आणि म्हणून जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही, आत्मस्वरूपाची ओळख नाही, अर्थात देवाची भेट नाही, तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं कर्म कुणीही टाकू नये. आणि टाकलं तर त्याला पाप लागतं, तो नरकाला जातो. आणि म्हणून भगवंत ज्ञानोबाराच्या मुखातून अर्जुनाला बजावतात की अर्जुना स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपयश तेन वचेल कल्पांतवरी. ना तरी रणी शव सांडीजे ते चौमेरी गिद्धी विदारीजे, तैसा स्वधर्महीन अभिभवीजे महादोषी. रणांगणावर जर प्रेत पडलं तर त्याला जशी चौकडून गिदाडं तोडून खातात, अर्जुना स्वधर्म टाकशील वैराग्य प्राप्तीच्या आधी तर तुला दोष तोडून खातील, अर्थात तुला दोष लागतील, तुला पाप लागेल, अपकीर्तीचा धब्बा लागेल आणि पाप तुला सरळ नरकाला घेऊन जाईल. कारण स्वधर्म टाकणं हेच पाप आहे. स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील. आणि म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म कुणीही टाकायचं नाही. जो आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकतो, ज्ञानोबा त्याला चोर म्हणतात. त्याला चोर म्हणतात. स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील आणि चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाची. त्रिभुवनाची दुःखे आणि नानाविध पातके, दैन्य जात जितुके तेथेची वसे. काय बोलतात ज्ञानोबा आहे की स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील आणि चोरू म्हणून हरविल सर्वस्व तयाचे. जो आपला स्वधर्म टाकतो, आपल्या वाट्याला आलेलं काम करत नाही, त्याला येणारा काळ शासन करतो, ती व्यक्ती चोर असते. जो स्वधर्म टाकतो ती.
जो आपला स्वधर्म टाकतो ती व्यक्ती चोर असते आणि येणारा काळ त्याला शासन करतो, त्याचं सर्वस्व हिरावून घेतो आणि त्या स्वधर्म टाकणाऱ्या माणसाला एक ना एक दिवस दारिद्र्य येतं, दलिंद्री येते. चोरू म्हणून हरविल सर्वस्व तयाचे. त्याच्यापाशी नाना प्रकारची पातके येतात, रोग येतात, संकट येतात, दुःख येतात आणि दारिद्र्यही येतं. आणि म्हणून सफेद कपडे घालून, बांधावर उभा राहून, खिशात हात घालून नौकराला नुसते आदेशाने ऑर्डर देऊ नका. ए खुरपग, ए उरग, ए दारे धर रे, ए मोटर चालू कर रे. हा दोष आहे, हे पाप आहे. तुम्ही शेतकरी आहात, बागायतदार आहात, काचे कोचे खवा, नाही नांगर हाणायचा, तुम्हाला शारीरिक बळ नाही, दारे तरी धरा, दारे तरी धरा. जनावरं सांभाळा, आऊत हाना, नाही नांगर हाकतायत, आऊत हाना. काशा याचा, गवत याचा, गवत उपटा, खुरपा. स्वधर्म बंधनकारक आहे. तुम्ही शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, तर तुम्ही पांढरे कपडे घालता आणि बांधावर उभा राहता आणि मजुराला, नोकराला आदेश देता. हा दोष, हे पाप आहे. धनाबरा म्हणले तू चोर आहेस, तू चोर आहेस. स्वधर्म सांडील तयाते काळू दंडील आणि चोरू म्हणून हरविल सर्वस्व तयाचे. तुला एक ना एक दिवस दारिद्र्य येईल म्हणले. आज बागायतदार पण काही दिवसांनी तू बेकारी होशील, तुला दारिद्र्य येईल, कारण तू स्वधर्माचा त्याग केलाय, स्वधर्म पाळत नाही. तू तुझ्या वाटेला आलेलं कर्म तू कर. नसता अर्जुन लढाई सोडून चालला होता, अर्जुन लढाई सोडून चालला होता. देव म्हणले असं जायचं तर दुसरा कोणाला मी लढायला लावेल. पण अर्जुनालाच लढायला काय लावलं? कारण अर्जुना तू जर स्वधर्म टाकशील तर तुला पाप लागेल आणि तू नरकाला जाशील. इथं देवानं अर्जुनाला त्याचं हित दाखवलंय का स्वधर्म टाकणं हे पाप आहे, स्वधर्माचं पालन हे बंधनकारक आहे. आणि म्हणून गीतेचा जन्मच जर कशा करता झाला असेल तर तो दोन गोष्टी करता. अर्जुनाने भगवंताला आदेश दिला की देवा, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ घेऊन जा. देवानं आपला रथ दोन सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला आहे आणि अर्जुन रथावरून दोन्ही सैन्याकडे नजर फेकतो आणि पाहतो तो दोन्ही बाजूला आपलेच दिसत आहेत, सख्य काय चुलत काय, दोन्ही बाजूला आपलं स्वजने, आपले नातेवाईक आहेत. आणि या स्वजनाला पाहून त्याला वाटलं की इकडचे मारले तरी माझे, तिकडचे मारले तरी माझे, सख्य काय चुलत काय, मी माझेच मारतोय. आणि त्याला आपल्या स्वजनाचा मोह झाला, स्वजनाचा मोह झाला. आणि ज्यावेळेस स्वधर्म पालनाच्या आड कुठलाही मोह येतो आणि तुम्ही त्या मोहामुळे स्वधर्म टाकता तर तुमचं पतन होतं, तुम्हाला पाप लागतं. आणि म्हणून स्वधर्म पालनाच्या आड येणाऱ्या मोहावर गीतेची गदा आहे, गीतेचा प्रहार आहे. गीतेने कुठं प्रहार केलाय? अर्जुना, तुला स्वधर्म पालनाला हा मोह अडवायला आहे स्वजनाचा, हा टाक. गीतेने मुख्य प्रहार कशावर केला? स्वधर्म पालनाच्या आड येणाऱ्या मोहावर. गीतेने या मोहावर प्रहार केलाय, गदा मारली आहे. आणि म्हणून स्वधर्म पालनाच्या आड मोह येऊ देऊ नका. हा मोह बाजूला फेका आणि स्वधर्माचं पालन करा. हे बजावण्यासाठी गीतेचा जन्म झाला, हे एक कारण. आणि दुसरं एक कारण की आपला स्वधर्म टाकायचा नसतो. स्वधर्म टाकलं तर मनुष्य नरकाला जातो, तुमचं वाटोळं होतं. स्वधर्म टाकू नका, स्वधर्म टाकला तर पाप लागतं, मनुष्य नरकाला जातो. एवढं बजावण्यासाठी गीतेचा जन्म झाला, हे गीतेच्या जन्माचं दुसरं कारण. अन्यथा अर्जुनाने गांडीव धनुष्य हाती घेऊन जर युद्ध करायला सुरुवात केली असती आणि समोरच्या पार्टीचे चेंडूसारखे मुंडकी उडवली असती तर देवाला गीता सांगायची गरजच नव्हती, गीतेचा जन्मच झाला नसता. पण अर्जुन स्वधर्म टाकून पळत होता, संन्यासाच्या गोष्टी करत होता. देवाने त्याला बजावलं की बाबा, तुला अजून वैराग्य नाही आहे, आत्मस्वरूपाची ओळख नाही आहे, संतपदाची प्राप्ती नाही आहे, देवाची भेट नाही आहे. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी जर कोणी स्वधर्म टाकला तर त्याला पाप लागतं आणि तो नरकाला जातो. तू स्वधर्म टाकू नकोस. टाकलास तर तुला पाप लागेल, नरकाला जाशील, अपकीर्तीचा धब्बाही लागेल. एवढं बजावण्यासाठी स्वधर्म टाकला तर पाप लागतं आणि मनुष्य नरकाला जातो. एवढं बजावण्यासाठी देवाने गीता सांगायला सुरुवात केली आणि गीतेचा जन्म झाला आहे. अन्यथा गीता जन्मल्याची कारणच नव्हतं. अर्जुनाने सरळ सरळ लढाई केली असती तर. आणि म्हणून ध्यानात ठेवा की स्वधर्म हा बंधनकारक आहे. स्वधर्म हा आपल्या आईसारखा असतो. आई जशी आम्हाला जन्मताच प्राप्त असते
तसा स्वधर्मही आम्हाला जन्मताच प्राप्त असतो. ज्या वर्णात जन्म घेतला त्या वर्णाची कर्तव्य हाच आमचा स्वधर्म, तो आम्हाला जन्मताच प्राप्त असतो. स्वधर्म हा आमच्या जन्माचा हेतू असतो. स्वधर्म हा आमच्या जन्माची वाट पाहत असतो. पण ठीक आहे, स्वधर्म चातुर्वर्ण विस्कळीत झाला आहे, नका तो व्यवसाय करू. पण ज्या सध्या व्यवसायात उभे आहात, सध्या ज्या व्यवसायात उभे आहात, ज्या धंद्यात उभे आहात, ज्या नोकरीत उभे आहात, ते कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. हाच तुमचा स्वधर्म आहे. याचं पालन करा, याला टाकू नका. हा व्यवसाय, हा धंदा, ही नोकरी शुद्ध नीती व न्यायाने करा, इमानदारीने करा, भगवंताची पूजा म्हणून करा. हाच तुमचा स्वधर्म. सध्या ज्या नोकरीत आणि व्यवसायात उभे आहात त्याचं पालन भगवंताची पूजा म्हणून करा. हाच तुमचा स्वधर्म आहे. मी जसं म्हटलं की आई जन्मताच प्राप्त आहे, स्वधर्म जन्मताच प्राप्त आहे. आईवडिलाची आम्ही सेवा करतो, ताणलेला पाणी देतो, भुकेलेला अन्न देतो, समाजाची सेवा करतो, आईची सेवा करतो, वडिलाची सेवा करतो. हे कर्तव्य आम्हाला जन्मताच प्राप्त झाले. आई वडिलाची सेवा हे जन्मता प्राप्त झालेलं कर्तव्य आहे. समाजाची सेवा, समाजाचा उपकार फेडण्यासाठी हे जन्मताच प्राप्त झालेलं कर्तव्य आहे. हा कर्तव्यरूपी धर्म आहे. मग धर्मामध्ये 4 गोष्टी मी सांगितल्या. आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य, सद्गुण आणि सदाचार, आपला व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं आणि आश्रमाची कर्त निभावणं, या 4 गोष्टीचा मिलाप, बेरीज म्हणजे स्वधर्म. आईवडिलाची सेवा, समाजाची सेवा, दानधर्म, परोपकार, ही कर्तव्य, हा कर्तव्यरूपी धर्म आहे. ही विविध कर्तव्य पाळा, हा स्वधर्म आहे, हा धर्म आहे. ज्या व्यवसायात उभे आहात ती नोकरी, व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करा. हा स्वधर्म आहे. आश्रमाची कर्तव्य पाळा. हा आपला स्वधर्म आहे. आणि म्हणून स्वधर्म हा वैराग्य आणि आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या आधी टाकू नये. टाकला तर त्याला दोष लागतो, त्याला पाप लागतो. ज्ञानावराय तर बोलले, तो पातकाची राशी जानभार भूमीसी. जो वैराग्य प्राप्तीच्या आधी आपला स्वधर्म टाकतो तो पातकाची राशी म्हणले. तो खायला काळण भूमीला भार आहे, तो पापी म्हणले. का गळास्त नाजेचे तैसे जियाले देख तयाचे, जया अधिष्ठान स्वधर्माचे गडेची ना. शिळीच्या गड्याला 2 स्तन असतात लोंबलेले, बिनकामाचे. त्यांना दूध येत नाही पण लोंबलेले, ते बिनकामाचे. तसा स्वधर्म टाकलेला मनुष्य बिनकामाचा असतो, युसलेस असतो, निरर्थक असतो. तो पापाची रास असतो, भूमीला भार असतो, तो पापीचा असतो. स्वधर्म टाकला की तुम्हाला पाप लागतं. स्वधर्म सांडशील तर पापावर प्रावशील. स्वधर्म टाकणं हेच पाप आहे. स्वधर्म टाकू नका, पाप लागेल, नरकाला जाल. आणि तुमच्या जीवनात दारिद्र्य येईल, दैन्य येईल, दुःख येईल, संकट येतील. म्हणून बांधार उभे राहून खिशात हात घालून नोकराला ऑर्डर देऊ नका. तुम्ही स्वतः काम करा. कोणताही व्यवसाय असो तो तुम्ही स्वतः बजवा, स्वतः करा, स्वतः करा. कोणताही व्यवसाय असतो स्वतः करा. याला स्वधर्माचं पालन म्हणतात. नोकराकडून करून घेऊ नका, स्वतः करा. अन्यथा तुम्हाला दारिद्र्य येईल, संकट येतील, दुःख येईल. ही ज्ञानेश्वरी सांगवते. अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापावर पडावशील. या पापापासून वाचवा स्वतःला. आणि म्हणून आपण जे विधान केलं होतं की स्वधर्म टाकल्यानं पाप कसं लागतं, त्या 3 मुद्दे उपस्थित केले होते मी. तर पहिला मुद्दा आहे की स्वधर्म टाकणं हेच पाप आहे. हा पहिला मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा, स्वधर्म जर टाकला तर माणसाची कुकर्माकडे प्रीती वाढते, वाईट कर्म करण्याकडे त्याची ओढ वाढते. पहिली गोष्ट काय, स्वधर्म टाकणं हेच पाप आहे, पापाची निर्मिती झाली. दुसरी गोष्ट, स्वधर्म टाकला तर माणसाची कुकर्म करण्याकडे प्रवृत्ती वाढते. बघा ज्ञानोबा काय म्हणतात, निज धर्म जे सांडे कुकर्मी रती घडे आणि तेची बंधू पडे संसारिक. ऐका ज्ञानोबाची भूमी. निज धर्म जे सांडे कुकर्मी रती घडे
आणि तेची बंधू पडे संसारिक. आपला स्वधर्म जर टाकला तर माणसाची वाईट कर्माकडे प्रवृत्ती वाढते. आणि म्हणून बघा, समाजामध्ये जी माणसं काहीच काम करत नाहीत, स्वधर्म टाकला आहे काहीच काम करत नाहीत, आयतं बसून खातात, ते नुसत्या टवाळक्या करत असतात. हे टवाळक्या करणारी माणसं म्हणजे स्वधर्म टाकलेली माणसं असतात. कवडीचं काम करायचं नाही, आयतं खायचं, पारावर चावडीवर जाऊन झोपायचं किंवा गल्लीबोर्डाने फिरत राहायचं, याच्या कुच्च्या त्याच्या कुच्च्या, हिला हे म्हण त्याला ते म्हण, याची छेड त्याची छेड, याची टोपी याला त्याची टोपी त्याला, या उचापाती करणं, चोऱ्या करणं, चकाट्या करणं, हाणामाऱ्या करणं, या कुकर्माकडे प्रवृत्ती ज्यांची होती ते स्वधर्म टाकलेले असतात. किंवा जे स्वधर्म टाकतात त्यांचीच कुकर्माकडे प्रवृत्ती होते आणि या कुकर्मातून पापाची निर्मिती होते. आणि म्हणून पहिला मुद्दा, स्वधर्म टाकणं हेच पाप, पापाची निर्मिती झाली. दुसरी गोष्ट, स्वधर्म टाकला तर वाईट कर्माकडे प्रवृत्ती होते आणि त्या वाईट कर्माच्या आचरणातून पापाची निर्मिती होते. हे दुसरं कारण, स्वधर्म टाकल्यावर पाप जन्माला काय येतं याचं. बघा या दोन वया कशा आहेत, इथं नरावन कसा उकल केलाय. निज धर्म जे सांडे ते कुकर्मी रती घडे, तेची बंधू पडे संसारिक. म्हणून स्वधर्मानुष्ठान हे अखंड यज्ञ याजन, करीतया बंधन काहीच नाही. स्वधर्म टाकला की कुकर्माकडे रती वाढते, पापाची निर्मिती होते आणि तो जन्ममरणाच्या बंधनात अडकतो, ते पाप फेडण्यासाठी. आणि स्वधर्माचं पालन जर केलं तर हा नित्ययज्ञ म्हणले. स्वधर्माचं पालन हा नित्ययज्ञ आहे. आणि जो स्वधर्माचं पालन करतो त्याच्या जीवनात पापाची निर्मिती होत नाही आणि त्याला संसार बंधन लागत नाही, जन्माच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. का स्वधर्माचं पालन हा नित्ययज्ञ आहे. आणि जिथं यज्ञ तिथं पाप नसतं, तिथं पुण्यच पुण्य असतं. म्हणून स्वधर्म हा बापा नित्य यज्ञ जानपा. काय म्हटलं ज्ञानोबांनी? स्वधर्म हा बापा नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तत तेथ पापा संचारू नाही. बघा ज्ञानोबाची होय. म्हणून स्वधर्म हा बापा नित्य यज्ञ जानपा, म्हणून वर्तते तेथ पापा संचारू नाही. स्वधर्माचं पालन हा नित्य यज्ञ आहे आणि जिथं यज्ञ आहे तिथं पाप नसतं, तिथं पुण्यच पुण्य असतं. मग स्वधर्माचं पालन हे यज्ञ आहे आणि जिथं यज्ञ आहे तिथं पुण्य आहे. आणि हेच पुण्य भगवंताला अर्पण केलं आणि पाप हातून घडलंच नाही तर हे स्वधर्माचं पालन केलं म्हणजे पापाचा संबंधच नाही. स्वधर्माचं पालन हा नित्य यज्ञ आहे. यज्ञाजवळ पाप येतच नाही, म्हणून पाप संपलंच. आता यज्ञ केल्यामुळं, अर्थात नित्यकर्म केल्यामुळं, स्वधर्म पाळल्यामुळं पुण्याचा जन्म झाला. पण हे पुण्य भगवंताला अर्पण केलं. आपलं केलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं, ते पुण्य भगवंताला जातं. जीवनात पापही नाही पुण्य नाही, जीवन पाप पुण्य रहित होतं आणि श्रीगुरु तुम्हाला शुद्ध देतो. ज्यावेळेस तुमच्या जीवनात खूप पाप आहे त्यावेळेस तुम्ही नरकाला जाता. ज्यावेळेस तुमच्या जीवनात खूप पुण्य तेव्हा तुम्ही स्वर्गाला जाता. आणि ज्यावेळेस जीवनात पाप पुण्य समान आहे तेव्हा तुम्ही मनुष्य होता. आणि ज्यावेळेस जीवनात पुण्य नाही पापही नाही त्यावेळेस तुम्ही मुक्त होता, संत होता. आणि मग नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पावी जे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. जीवनामध्ये पाप जास्त आहे तुम्ही नरकाला जाल, जीवनात पुण्य जास्त आहे तुम्ही स्वर्गाला जाल. जीवनात पाप पुण्य समान आहे तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. जीवनात पाप पुण्य शिल्लक नाही तुम्ही मुक्त व्हाल, संत व्हाल. मग स्वधर्माचं पालन हा नित्ययज्ञ आहे. आणि जिथं नित्ययज्ञ आहे तिथं पापाचा संचार नसतो, तिथं पाप येऊ शकत नाही, तिथं येतं फक्त पुण्य. आणि मग हे पुण्य भगवंताला अर्पण करायचं. केलेलं कर्म, केलेला स्वधर्म ईश्वरार्पण बुद्धीनं केला की त्याचं पुण्य भगवंताला जातं आणि जीवन पाप पुण्य रहित होतं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्य रहित होईल त्या दिवशी श्रीगुरु तुम्हाला शुद्ध देतो आणि अहं ब्रह्मास्मी या महावाक्याचे श्रवण करून तुम्हाला मुक्ती देतो. आणि म्हणून स्वधर्माचं पालन करायचं. स्वधर्म जो सांडे ते कुकर्मी रती घडे, तेची बंधू पडे संसारिक. म्हणून स्वधर्मानुष्ठान हे अखंड यज्ञ याजन, करीतया बंधन काहीच नाही. स्वधर्माचं पालन केलं
तर त्याला कुठलंही बंधन लागत नाही, तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. आणि स्वधर्म टाकला की कुकर्माकडे रती वाढते आणि त्या कुकर्मातून पापाची निर्मिती होते आणि संसार बंधनात, जन्ममृत्यूच्या बंधनात मनुष्य पुन्हा अडकतो. आणि म्हणून स्वधर्माचं पालन करा, हा हट्ट देवाचा आणि ज्ञानोबा राहायचा. स्वधर्म टाकायचा नसतो. स्वधर्म हा नित्य यज्ञ आहे, आणि त्यातून पुण्याचा जन्म होतो. तिथं पाप येऊ शकत नाही. स्वधर्म टाकला तर पाप येतं का? कुकर्माकडे रती होते आणि कुकर्मातून पापाचा जन्म. 2 गोष्टी झाल्या. स्वधर्म टाकला तर पाप लागतं, पहिली गोष्ट. स्वधर्म टाकला तर कुकर्माकडे रती होते, कुकर्म हातून घडतात आणि पापाची निर्मिती होते, दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट, काही माणसं स्वधर्माचं पालन करतात परंतु ते इमाने करत नाहीत, शुद्ध नीती व न्यायाने करत नाहीत, लांडी लबाडीने करतात. आपला व्यवसाय तुम्ही करता पण लबाडीने केला तर तिथेही पापाची निर्मिती होते. 10 रुपयाची वस्तू 12ला विकावी, 13ला विकावी, 2-3 रुपयाचा नफा घ्यावा होतो, पण तुम्ही 20 रुपयाला विकता. व्यवहारात लबाडी आली, पाप आलं. स्वधर्म पाळलाय पण त्यातून पाप जन्माला घातलं, कारण लबाडीने व्यवसाय केलाय, शुद्ध नीती व न्यायाने केला नाही, इमानदारीने केला नाही, म्हणून पापाची निर्मिती, पाप जन्माला येतं. म्हणून आपला व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करा, नीती व न्यायाने करा, तिथं पाप येणार नाही. बरं, इथं पाप का जन्माला येतं? बघा, स्वधर्म पालन करताना हा मोह कसा आडवा येतो? अर्जुनाला स्वधर्माचं पालन करण्यासाठी स्वजनाचा मोह आडवा आला. माझे नातेवाईक, मी आणि माझे नातेवाईक मीच कसा मारू? स्वजनाचा मोह आडवा आला. युद्ध करायला तयार होईना. कुणाला नफेखोरीचा मोह आडवा येतो, वाजीपेक्षा जास्त नफा घ्यायचा. नफेखोरीचा अर्थात पैशाच्या प्राप्तीचा मोह आडवा येतो. कुणाला भ्रष्टाचाराचा मोह आडवा येतो. लाख रुपये पगार आहे पण पैशाची लालसा आहे, लाखो रुपये मिळावेत, लाख रुपये पगार आहे पण लाखो मिळावेत, पण भ्रष्टाचार करतो. स्वधर्म पालनाला हा भ्रष्टाचाराचा मोह आडवाला. लक्षात येते ना? अर्जुनाला स्वधर्म पालनाला मोह आडवाला. कशाचा? स्वजनाचा मोह, माझे नातेवाईक, स्वजनाचा मोह. दुकानदाराला नफेखोरीचा मोह आडवा येतो, नोकरदाराला भ्रष्टाचाराचा मोह आडवा येतो. स्वधर्म पालनाला काही परमार्थिकाला विषयभोगाचा मोह आडवा येतो. स्वधर्माचं पालन घडत नाही. एखादा गृहस्थी संन्यासी होतो पण संन्यासात गेला, वनात गेला तर अंतःकरणात विषय भावना घेऊन जातो आणि पुन्हा गृहस्थ आश्रमी बनतो. भरपूर विषय भोगतो, पाप करतो आणि स्वतःचं पतन करून घेतो. आणि म्हणून अर्जुन देवाला प्रश्न विचारतो की तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती बनसे, मार्ग सांडोनी अनरसे चालत देखो. असता संगू सांडिती संसर्गू करिता न धाती, वनवासीही सेविती जनपदाते. देवा असं का? एक गृहस्थी देव भेटा म्हणून संन्यासात जातो, संन्यास स्वीकारतो, पण संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रमी बघतो, भरपूर संसार भोगतो, पाप करतो, स्वतःचं पतन करून घेतो, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. असं का? तर विषयभोगाचा मोह, विषयभोगाची इच्छा शिल्लक आहे, अभिलाषा शिल्लक आहे. हे नाना प्रकारचे मोह टाळा. नफेखोरीचा मोह, स्वजनाचा मोह, भ्रष्टाचाराचा मोह, विषयभोगाचा मोह, हे सगळे मोह स्वधर्म पालनाला आड येतात आणि आमच्याच्याने स्वधर्माचं पालन होत नाही. आणि झालंही तर ते इमाने इतबारी होत नाही, लबाडीने होतं आणि पापाचा जन्म होतो. आणि म्हणून सुरुवातीला जे मी विधान केलं की स्वधर्म पालनानं त्या व्यक्तीच्या जीवनातलं पाप नाहीसं होतं व त्याच्या जीवनात पापाची निर्मिती होत नाही, हे पाहण्याच्या अगोदर स्वधर्म जर टाकला तर पापाची निर्मिती कशी होते हे पाहणं अधिक गरजेचं आहे. तर आपण हे 3 मुद्दे पाहिले. कोणते? स्वधर्म जर टाकला तर स्वधर्म टाकणं हेच पाप आहे, पाप जन्माला आलं.
दुसरी गोष्ट, स्वधर्म टाकला तर कुकर्माकडे रती वाढते, मनुष्य वाईट कर्म करतो, त्यातून पापाची निर्मिती होते, पाप जन्माला आलं. तिसरी गोष्ट, स्वधर्म पाळला पण इमानेद्वारे पाळला नाही, देवाची पूजा म्हणून पाळला नाही, तिथं नफेखोरी, विषयभोग, भ्रष्टाचार, स्वजनाचा मोह, असे नाना प्रकारचे मोह लावले. पाळलाय स्वधर्म पण इमानेद्वारे पाळला नाही, तिथं पापाची निर्मिती होते. आणि म्हणून या एकंदरीत 3 गोष्टीमुळे स्वधर्म टाकल्यामुळे पाप लागतं, टाकल्यामुळे कुकर्माकडे रती वाढते आणि त्या कुकर्मामुळे पापाची निर्मिती होते. स्वधर्म पाळलाच तर इमानेद्वारे पाळल्या जात नाही, म्हणूनही पापाची निर्मिती होते. आणि म्हणून स्वधर्म टाकल्याने पाप कशी निर्माण होतात हे आपण पाहिलं. आता स्वधर्म पाळल्याने पापाची निर्मिती कशी होत नाही यावर थोडासा प्रकाश टाकू. आपण काय पाहिलं, स्वधर्म टाकल्यानं पापाची निर्मिती कशी होते हे पाहिलं, पण आता स्वधर्म पाळल्याने पापाची निर्मिती कशी होत नाही हे आपण पाहूया. बघा, स्वधर्म जर पाळला, स्वधर्म टाकला तर पाप लागते, बरोबर आहे. पण स्वधर्म जर पाळला तर पाप तर नाही, उलट पुण्याची निर्मिती होते. स्वधर्म पाळल्याने पाप तर निर्माण होतच नाही, उलट पुण्याची निर्मिती होते. का? स्वधर्म हे अखंड यज्ञ आजन आहे. स्वधर्म हा भगवंताची पूजा म्हणून जर केला तर तो अखंड यज्ञ आहे आणि यज्ञातून सातत्याने पुण्याची निर्मिती होते. तिथं पापाचा शिरकाव होत नाही, तिथं पुण्य जन्माला येतं, पाप तिथं प्रवेशच करू शकत नाही. आणि मग स्वधर्माचं पालन केल्यानं दुरिताचं तिमीर पळून जातं आणि तिथे पापाची निर्मिती होत नाही. पापाचा अंधकार तर पळून जातोच, पण पापाची निर्मिती होत नाही, कारण स्वधर्म हा अखंड यज्ञ आजन आहे. आणि मग स्वधर्माला भजा, स्वधर्माचं पालन करा, जीवनात पापाची निर्मिती होणार नाही. दुसरी गोष्ट, स्वधर्माचं पालन केल्याने कुकर्माकडे रती होणार नाही. कुकर्माकडे त्यांचीच रती होते, कुकर्म त्यांनाच करावेशी वाटतात की ज्यांनी स्वधर्म टाकलाय. ज्यांनी स्वधर्माचं पालन केलं आणि इमानेद्वारे केले त्याची कुकर्माकडे रती होतच नाही. तो हमेशा सत्कर्मच करतो, परोपकारच करतो, दयाभावच दाखवतो, सेवाभावच दाखवतो. आणि मग असा इमानेद्वारे जर स्वधर्म पाळला तर कुकर्माकडे रती होत नाही, उलट सत्कर्माकडे रती होते आणि या सत्कर्मातून पुण्याचा जन्म होतो. तिथं पाप येण्याचा संबंधच नाही, तिथून पाप पळून जातं. आणि म्हणून स्वधर्म पाळल्याने पाप नाहीसं होतं, किंवा तिथं पापाचा जन्म होत नाही, दुरिताचं तिमीर पळून जातं. स्वधर्म पाळल्याने कुकर्माकडे नाही, सत्कर्माकडे ओढ वाटते आणि सत्कर्मातून पुण्य, आणि म्हणून तिथं पापाचा शिरकाव नाही आहे. म्हणून स्वधर्म पाळल्याने पाप नाहीसं होतं, पापाचा जन्म होत नाही. आणि तिसरी गोष्ट, स्वधर्म पाळताना कुठलाही मोह जर तुम्ही स्वधर्माला आड येऊ दिला नाही तर तिथंही पापाची निर्मिती होत नाही. जसं की अर्जुनाला स्वजनाचा मोह झाला, हे माझे आहेत म्हणून मी कसे मारू. अर्जुनाने परके होते तेव्हा दनादन मारले, ते जमले अर्जुनाला मारायला, पण स्वतःचे असताना मारायला मोह आडवा आला. माझं मी कसं मारू. अर्जुनाने का पहिलीच लढाई का युद्ध केलं का, याच्या आधी अनेक लढाया युद्ध केले होते. त्या लढाईमध्ये युद्धामध्ये अनेक जण मारले होते, चेंडूसारखे मुंडके उडवली होती. तिथं अर्जुनाला मारायला जमलं. आणि इथं सख्य आणि चुलत दिसले इकडं तिकडं महाभारताच्या युद्धात, तेव्हाच का मारायला त्याला नको वाटले. याचं कारण स्वधर्माच्या पालनाला स्वजनाचा मोह आडवा आला. तर ही मोह आडवी आली तर पापाची उत्पत्ती होते. का स्वधर्म टाकणं हे पाप आहे. अर्जुनाने स्वधर्म टाकला आणि मग देव म्हणाले की स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील. स्वधर्म टाकत होता, स्वधर्म टाकणं हे पाप आहे. आणि म्हणून स्वधर्माचं पालन केलं तर पापाची निर्मिती होत नाही, उलट पुण्याची निर्मिती होते. पण स्वधर्म पालनाच्या आड काही मोह येतात, त्यातला अर्जुनाला झालेला स्वजनाचा मोह. अर्जुनाने सख्य असो चुलत असो, स्वधर्म बजावणं माझं कर्तव्य आहे, स्वधर्माचं मी पालन करन,
कारण मनुष्य जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर स्वधर्म पालन. आणि या स्वधर्माचं पालन करताना आपला जीव जरी गेला तर देव म्हणतायत ते अधिक चांगले स्वधर्म टाकण्यापेक्षा. या स्वधर्मा ते अनुष्ठिता वरी वेचू होईल जीविता, तेही वरी उभयता तेही वरी निका उभयता दिसत असे. ननवर आहे. या स्वधर्माचं पालन करत असताना अर्जुना तुझा जीव जरी गेला तर ते अधिक चांगले स्वधर्म टाकण्यापेक्षा. या स्वधर्मा ते अनुष्ठिता वरी वेचू होईल जीविता, तेही वरी निका उभयता दिसत असे. स्वधर्म पालन करताना आपला जीव गेला तरी चालेल, पण स्वधर्म टाकायचा नसतो. का स्वधर्माचं पालन हा आपल्या जीवनाचा हेतू असतो. स्वधर्म कुणी कधीही टाकायचा नसतो. नरवरा म्हणले सर्वस्व शिनोनी येते, हरजेवावी संपत्ती जाते, त्याने स्वधर्म सांडून देहाते पोकावे काही. रात्रंदिवस काबाड कष्ट करून पैसा मिळवायचा आणि या देहाला पोसायचं, आणि या देहाकडून जर स्वधर्माचं पालन झालं नाही तर हा पोसवायचा कशाला, हा मेलेला बरा. नरवरा काय बोलतात ऐका. सर्वस्व शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, त्याने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. रात्रंदिवस काबाड कष्ट करून पैसा मिळवायचा, या देहाला पोसवायचं, आणि या देहाकडून जर स्वधर्माचं पालन झालं नाही तर हा पोसवायचा कशाला, हा मेलेला बरा, हा मेलेला बरा. याचा अर्थ मानवी जीवनात सर्वात महत्त्वाचं काय असेल तर स्वधर्म पालन. आणि स्वधर्माचं पालन करत असताना माणसाचा जीवही गेला तरी माणसानं मागं सरू नये, इतकं स्वधर्माचं पालन महत्त्वाचं आहे. हे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबाराय सुचवत आहेत. म्हणून स्वधर्म टाकू नका, स्वधर्म टाकू नका. अर्जुनाने स्वजन पाहून स्वधर्म टाकला. हे माझे आहेत, मी कसे मारू. इतर मारताना मोह आडवाला नाही, पण माझे आहेत, शक्य काय चुलत काय, मोह आडवाला, स्वजनाचा मोह आडवाला स्वधर्म पालनाला. या मोहावर गदा मारा, आणि गीतेची या मोहावरच गदा आहे, यावरच प्रहार आहे. एक न्यायाधीश होते. योगायोगाने त्या न्यायाधीशाच्या मुलांनीच एका माणसाचा खून केला, आणि त्या न्यायाधीशापुढंच त्याच्या मुलाची केस आली, आणि त्या मुलाला त्या न्यायाधीशापुढं त्या कठड्यात उभा करणं आलं. आता बाप न्यायाधीश आणि मुलगा खुनी. आता बाकीच्या परक्याच्या मुलाला न्याय देताना न्यायाधीश धनाधन हातोडा आपटून ऑर्डर करून न्याय द्यायचे. मरेपर्यंत फाशीची शिक्षा असा आदेश देऊन तो ठोकळा आपटून लिहून फाशी द्यायची. न्यायाधीश धनाधन फाशी द्यायची, काही दुःख वाटत नव्हतं. पण आजची केस वेगळी होती. स्वतःचा मुलगा कठड्यात उभा आहे आणि त्यांनी खून केला, न्यायाधीशाला न्याय करायचा आहे. मग न्यायाधीश तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगू लागले. मनुष्य चुकीचा पुतळा असतो, त्याला संधी द्यावी सुधारायला, त्याला मारू नये, त्याला फाशी देऊ नये, एक संधी द्यावी. का बरं? बाकीच्या माणसाला फाशी दिली न्यायाधीशाने, तेव्हा ना हे वाक्य आठवले ना, आज का आठवायले? इथं स्वतःच्या मुलाचा मोह स्वधर्म पालनाला आडवा आला. न्यायाधीशाकडून स्वधर्माचं पालन होईना गेलं. माझा पुत्र आहे, मी कसा मारू, मोह आडवा आला. आणि स्वधर्माचं पालन घडलं नाही, पापाची निर्मिती झाली. हा मोह आडवा देऊ नका. स्वधर्म ही पूजा ठरेल, पापाची निर्मिती होणार नाही. अर्जुनाने स्वजन असले तरी मारावेत, युद्ध करावं. न्यायाधीशाने स्वतःचा मुलगा असला आणि खून केला असाल तरी फाशी शिक्षा तुटावी आणि स्वधर्माचं पालन करावं. अन्यथा बहाणेबाजी केली तर तो अधर्म आहे. आणि म्हणून अर्जुनाला स्वजनाचा मोह स्वधर्म प्राप्तीला आडवा आला. तर हा मोह त्यांनी टाळावा. पापाची निर्मिती होणार नाही, अधर्म हातून घडणार नाही. व्यावसायिकानं, दुकानदारानं, धंदेवाईकानं नफेखोरीचा मोह टाळावा. पापाची निर्मिती होणार नाही. नफेखोरी डोळ्यापुढे ठेवली व्यावसायिकानं, धंद्यावाल्यानं, दुकानदारानं, तर पापाचा जन्म आहे. नफेखोरी टाळा. मालाना योग्य भावात योग्य नफ्यात विका, पुण्यकर्म आहे. तिथं पापाची निर्मिती होणार नाही. नोकरी करणाऱ्यानं लाख रुपये पगार घेतोय, भ्रष्टाचार टाळावा. पापाची निर्मिती होणार नाही. पापाचा अंधकार पळून जाईल, दुरिताचं तिमीर पळून जाईल. लाख रुपये पगार आहे, पण वरून दररोज 50 रुपये घेऊन बॅगेत घालून घेऊन जातो भ्रष्टाचाराचे. पापाचा जन्म होतो, पापाचा जन्म होतो.
नोकरीच्या पैशात संतुष्ट राहा, भ्रष्टाचार करू नको, पापाचा जन्म होणार नाही, दुरिताचं तिमीर पळून जाईल. स्वधर्म पाळल्यानं पाप कसं पळून जातं स्वधर्म पालन आणि पापाचा नाश किंवा पापाची निर्मिती न होणं याचा अर्थार्थी संबंध काय? लाख रुपये पगार आहे, भ्रष्टाचार करत नाही, इमानीतबारी नोकरी करतो, पुण्याचा जन्म होईल. पण लाख रुपये पगार असूनही भ्रष्टाचार करतोय, स्वधर्म पाळतोय पण भ्रष्टाचार करून पाळतोय, पापाची निर्मिती होईल. नोकरी कर, स्वधर्म पाळ, पण भ्रष्टाचार करू नको, पापाची निर्मिती होणार नाही, दुरिताचं तिमीर पळून जाईल. धंदा कर, व्यवसाय कर, पण अपेक्षित नफा घे, वाजवीपेक्षा जास्त नफेखोरी करू नकोस, पापाची निर्मिती होणार नाही, दुरिताचं तिमीर पळून जाईल. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे स्वधर्म आहेत, ते पालन करत असताना त्या स्वधर्माला जो मोह आडवा येतो तो मोह टाळा, पापाची निर्मिती होणार नाही आणि पाप आहे ते पळून जाईल. आणि याला ज्ञानावरा म्हणतात दुरिताचे तिमीर जावो. स्वधर्म पालनानं आपण असं विधान केलं की स्वधर्म टाकल्यानं पापाची निर्मिती होते, पण स्वधर्म पालनानं पाप पळून जातं आणि पापाची निर्मिती होत नाही. याला ज्ञानोबा म्हणतात की दुरिताचे तिमीर जावो. अर्थात ज्ञानोबा आपल्या श्रीगुरूकडे अशी मागणी करतायत की हे श्रीगुरू, हे निवृत्तीनाथा, हे सद्गुरू, मी तुमच्याकडे असा प्रसाद मागतोय दान म्हणून, असं पसायदान मागतोय की या सृष्टीतल्या प्रत्येक माणसानं स्वधर्माचं पालन करावं, अशी बुद्धी त्यांच्यात जागृत होऊ द्या. आणि स्वधर्माचं पालन केल्यानं काय होईल तर त्यांच्या जीवनात पापाची निर्मिती होणार नाही, त्यांच्या जीवनातून दुरिताचं तिमीर पळून जाईल. कारण स्वधर्म पालन न केल्यानं पाप निर्माण होत आहे, स्वधर्म पालन केल्यानं पाप निर्माण होत नाही, उलट पळून जातं. आणि ते कसं जातं विविध प्रकारे आपण वर समजावून पाहिलं आहे की स्वधर्म नाही पाळला तर पाप जन्माला येतं, पण पाळला तर पाप जन्माला येत नाही, उलट पुण्य जन्माला येतं, दुरिताचं तिमीर पळून जातं. कसं जातं आपण पाहिलंय. आणि म्हणून ज्ञानोबा आपल्या गुरुकडे हट्ट करतायत की दुरिताचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. हे निवृत्तीनाथा, हे सद्गुरू, हे माझ्या विश्वात्मक देवा, मला असा वरदान द्या. यावेळी 3 वर मागितलेत, 3 दान मागितलेत प्रसाद रूपात. हे सद्गुरू, की या सृष्टीतल्या प्रत्येक माणसानं आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म भगवंताची पूजा म्हणून करावा, आपला स्वधर्म पाळावा. याने काय होईल तर त्याच्या जीवनात पापाची निर्मिती होणार नाही, त्याच्या जीवनातून पाप पळून जाईल, अर्थात दुरिताचं तिमीर जाईल. तात्पर्य, सूर्य उगवला की अंधार पळून जातो, तसं स्वधर्माचा सूर्य उगवला की पापरूपी अंधकार पळून जातो. आपला नेहमीचा अंधकार घालवायला आपला नेहमीचा सूर्य लागतो, तसं पापाचा अंधकार घालवायला स्वधर्मरूपी सूर्य लागतो. अर्थात स्वधर्माचं पालन, भगवंताची पूजा म्हणून जर केलं तर तिथं पापाची निर्मितीच होत नाही. आणि म्हणून हा हट्ट आहे की सृष्टीतील प्रत्येक माणसानं स्वधर्माचं पालन करावं. त्याने काय होईल तर दुरिताचं तिमीर पळून जाईल, अर्थात मनुष्य जीवनातून पाप पळून जाईल, या सृष्टीत पापाची निर्मितीच होणार नाही. आणि मग असं झाल्यानंतर तो मनुष्य अधिकारी पुरुष बनतो. जो स्वधर्माचं पालन करतो आणि स्वधर्म भगवंताची पूजा म्हणून करतो, त्याच्या जीवनातून पाप तर निघूनच जातं, परंतु ती व्यक्ती अधिकारी पुरुष बनतो. कसा अधिकारी बनतो की मग नरवाळ बोलले, वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल, मनी तुम्हा मागतील महारिद्धी. तो अधिकारी पुरुष बनतो. आणि अधिकार आला की मग जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. संगती लक्षात येते. तुम्ही स्वधर्माचं पालन केलंय, इमाने इतबारे केलंय, स्वधर्म देवाची पूजा म्हणून जोपासलाय, तुम्ही तुमचे कर्म देवाची पूजा म्हणून करतात, स्वधर्म देवाची पूजा म्हणून करतायत,
तर अधिकार काय मिळतो? तुम्ही अधिकारी पुरुष बनता, तुम्ही अज्ञापक बनता, वाचासिद्धी बनता, रिद्धिसिद्धी तुमच्या दारात चाकरी म्हणून राबतात आणि त्या विनंती करतात की मागा, काय पाहिजे तुम्हाला सांगा. रिद्धिसिद्धी आम्हा घरी कामारी दासी, हे तुकोबाराय बोलतात. त्या रिद्धिसिद्धी तुमच्या दारात उभा राहतात, तुमच्या, आणि तुम्हाला म्हणतात मागा, काय पाहिजे सांगा. या रिद्धिसिद्धी तुमची सेवा करायला तत्पर असतात, मागा म्हणतात काय पाहिजे. आणि मग तिथं तुम्ही वाचासिद्धी पावतात. तुम्ही जे बोलाल ते खरं होतं, अज्ञापक होतात. तुम्ही आज्ञा द्याल ते प्रत्येकजण तुमची आज्ञा पाळतात. आणि म्हणून समाजामध्ये काही माणसाचा शब्द जो खरा होतो त्याचं हे कारण आहे. भगवंताचा कृपाप्रसाद असतो, भगवंतच त्याच्या मुखातला शब्द खरा करतो, ही एक गोष्ट झाली. पण या रिद्धिसिद्धी तुमच्या मुखातला शब्द खरा करतात. वाचा सिद्धी पावाल, सिद्धी वाचा सिद्धी पावाल. या रिद्धिसिद्धी तुमचा प्रत्येक शब्द खरा करतात. तुम्ही बोलावून सत्य व्हावं, तुम्ही भाकीत करावून सत्य व्हावं, तुमचा प्रत्येक शब्द खरा व्हावा, याला म्हणतात वाचा सिद्धी पावाल. आणि म्हणून लोक म्हणते ते काळ्या जिबीचे त्याचं बोललेलं खरं होतं. तेव्हा काळे पांढरे काही नाही, ती वाचा सिद्धी असते. त्या जिबीचा शेंडा काळा आणि फळांना जाऊ नका, तो वाचा सिद्धी असतो. तो बोलतो ते खरं होतं का? तो अधिकारी बनलेला असतो का? स्वधर्माचं पालन देवाची पूजा म्हणून केलंय. इतकं मोठं महत्त्व आहे स्वधर्म पालनाला, आपला व्यवसाय देवाची पूजा म्हणून करण्याला. तुमचं प्रत्येक शब्द खरा होतो, तुम्ही अज्ञापक होतात, तुम्ही दिलेली प्रत्येक आज्ञा लोक पाळतात का? रिद्धिसिद्धी चाकरी करत असतात. आणि त्या म्हणतात मागा महाराज, स्वामी मागा, काय पाहिजे मागा, आम्ही द्यायला तयार. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की या स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजेभव न संडील तुमते कदा. बघा ज्ञानोबा, म्हणून या स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजेभव न संडील तुमते कदा. स्वधर्माते भजाल शब्द कसा आहे बघा, स्वधर्म आचराल किंवा कराल नाही, स्वधर्माते भजाल. स्वधर्माला भजा, स्वधर्म देवाची पूजा म्हणून करा. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं, यापेक्षा मोठी पूजा जगात असू शकत नाही. जगातली सर्वात मोठी पूजा काय? तर आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करणं. तुम्ही सकाळी उठल्यावर माता मावली आपल्या घराचं अंगण झाडता, मनात ही भावना ठेवा, मी माझ्या घराचं अंगण झाडत नाही, मी पांडुरंगाच्या मंदिराचं अंगण झाडतंय. तुमचं कर्म देवाची पूजा ठरेल, तुमचं झाडणं देवाची पूजा ठरेल. तुम्ही सकाळी आपल्या लहान मुलाला स्नान घालता, मनात ही भावना ठेवा, मी माझ्या मुलाला स्नान घालत नाही, मी प्रत्यक्ष बालकृष्णाला स्नान घालते. तुमचं स्नान घालण्याचं कर्म भगवंताची पूजा ठरेल. तुमच्या दारात कोणी भिकारी आला, वरणाभर दाणे वाढले, मी प्रत्यक्ष पांडुरंगाला दान करते, मी भिकाऱ्याला दान करत नाही, प्रत्यक्ष पांडुरंगाला दान करते, ही भावना मनात ठेवा. ते दान करणंही पूजा ठरेल. मी डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ बीड. मी डोळ्याचे पेशंट तपासतो, पेशंटचे ऑपरेशन करतो. मी मनात ही भावना ठेवावी की मी प्रत्यक्ष पांडुरंगाला तपासतोय, मी पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय. माझं तपासणं आणि ऑपरेशन करणंही पूजा ठरेल. शेतकरी बैलाला वरणकाडी करतात, मनात ही भावना ठेवावी की मी प्रत्यक्ष पांडुरंगाला वरणकाडी करतोय. शेतकरी रानात जातो, त्यांनी मनात ही भावना ठेवावी की मी रानात नाही, पंढरीला चाललोय, पंढरपूरला चाललोय. हे शेतात उगलेली ज्वारी बाजरी हे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत. हा कृष्ण आहे माझ्या शेतात उगलेला, त्याला मी पाणी देतोय, मी कृष्णाला पाणी देतोय, पांडुरंगाला पाणी देतोय. ज्वारीला पाणी देणं हे तुमचं कर्म, हे पूजा ठरेल. एखाद्या दुकानदाराकडे गिराईक आलं, त्यांनी मनात ही भावना ठेवावी की प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा माझ्या दुकानात आला आहे. ऑफिसमध्ये एखाद्या साहेबाकडे तुम्ही गेले, त्या साहेबांनी मनात ही भावना ठेवावी की प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याकडे आला आहे. ही गीतेची इच्छा आहे. आपल्या प्रत्येक कर्माचा संबंध भगवंताशी जोडा, आपलं प्रत्येक कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. आघवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीच. ज्ञानोबा आहे. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते विरा विषय करी. आघवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीच. वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं आहे. पोकळी म्हणलं की वायू शिरलाच. बघा ज्ञानोबा करतात, ज्ञानोबा काय म्हणतात की पोकळी म्हटलं की त्यात वायू शिरला. हे पोकळी आणि वायू याचं अतूट नातं आहे. तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा.
आगवे अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा. पोकळी म्हणलं की वारं शिरलाच. पोकळी आणि आकाश याचं जसं अतूट नातं आहे तसं आपल्या कर्माचं आणि भगवंताचं अतूट नातं जोडा. आपलं प्रत्येक कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. तुम्ही अधिकारी पुरुष ठराल आणि स्वधर्माचं आचरण असेल. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. मग ये प्रसादे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. लक्षात. देवाला काय आवडतं? तुम्ही सकाळी देवाची पूजा करता, 4-2 झेंडूची फुलं देवाला वाहता जरूर वाहा. पण या 2-4 झेंडूच्या फुलांना देवाचं पोट भरत नाही. गीतारूपी भगवंताचं पोट फार मोठं आहे, ते अतिशय वाढ आहे. त्याला झेंडूची नाही, स्वकर्माची फुलं हवेत. स्वकर्माची फुले, स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. देवाला फुलं आहे ती झाडाची नाही. देवाला फुलं हवी आहेत ती झाडाची नाही. मग कशाची? आपल्या स्वकर्माची. आपलं स्वकर्मच हे फुल आहे आणि या स्वकर्माची सुंदर फुलं देवाला वाहा. अर्थात आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. अर्थात ज्याच्यासाठी तुम्ही कर्म करता त्याला देव समजा, ती देवाची पूजा ठरते. ज्याला तुम्ही दान केले त्याला देव समजा, ती देवाची पूजा ठरली. ज्याला मी तपासले त्याला देव समजा, ती देवाची पूजा ठरली. ज्याला स्नान घातले त्याला देव समजा, ती देवाची पूजा ठरते. येते लक्षात? आपल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक कर्माचा संबंध भगवंताशी जोडा. हाताचे करणे की पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐशे करी. इकडचा तांब्या इकडे करायचा असेल तर भगवंताच्या सेवेच्या प्रित्यर्थ करा, ती सेवा भगवंताची पूजा ठरते. आणि म्हणून आपलं कर्म हरिनाम घेत घेत, कर्माभिमानाने फल्लेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. हीच भगवंताची खरी पूजा असते, हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती असते. हाच कर्मयोग असतो, हाच निष्काम कर्मयोग असतो की जो तुम्हाला संसार बंधनातून सोडवतो, देवाची भेट घालून देतो, संत बनवतो, मुक्त बनवतो. म्हणून आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. आपले कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही सर्वात मोठी पूजा असते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. आपले कर्म देवाची पूजा म्हणून करा. याला स्वधर्माचं पालन म्हणतात. आणि मग या स्वधर्म पालनाने तुम्ही अधिकारी पुरुष बनता. तर त्यासाठी आपल्या स्वकर्माला भजा, स्वधर्माला भजा, स्वधर्माते भजाल. स्वधर्माला भजणं, स्वधर्माला उपासणं म्हणजे आपली कर्मदेवाची पूजा म्हणून करणं. आपल्या प्रत्येक कृतीचा संबंध भगवंताशी जोडणं. ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समजणं म्हणजे स्वधर्माला भजणं आहे. स्वधर्माते भजाल, स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करून भली. कर्मदेवाची पूजा म्हणून करा. त्या कर्माचा संबंध देवाशी जोडा. ज्याच्यासाठी कर्म करतात त्याला देव समजा, ती देवाची पूजा ठरते. म्हणून स्वधर्माते भजाल, स्वधर्माला भजा. स्वधर्माला आचारा म्हटलं नाही, स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल. मग प्रजेव न संडील तुमते कदा. देव बोलतायत, नरवरा लिहित आहेत की तुम्ही स्वधर्माला जर भजले, स्वधर्माचं पालन जर देवाची पूजा म्हणून केलं तर हा स्वधर्म कामधेनु बनेल. आणि कामधेनु जसं जे मागाल ते देते तसं हा स्वधर्म तुम्हाला जे मागाल ते देईल. आणि मग ज्ञानोबा बोलतात की जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. जय श्रीकृष्ण. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. कशी संगती बघा. तुम्ही स्वधर्म देवाची पूजा म्हणून केलं, तुमच्या जीवनातलं पाप तर निघून जाईलच, दुरिताचं तिमिर निघून जाईलच, पण तुम्ही अधिकारी पुरुष बनाल स्वधर्माचं पालन केल्याने, स्वधर्माला भजल्याने. आणि हा स्वधर्म तुमच्यासाठी कामधेनू बनेल. आणि स्वधर्म कामधेनू बनला की कामधेनूला जे मागाव ते मिळतं, जे मागाल ते देते. तसा हा स्वधर्मही तुम्हाला मागाल ते देईल आणि तुमचं वांछितही पुरेल मानसीचे. तुमची प्रत्येक इच्छा परिपूर्ण होईल त्या स्वधर्माच्या कृपेने. कारण तुमच्या दारात रिद्धिसिद्धी नांदत असतात. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल, मनिये तुम्हा मागतील महारिद्धी. त्या रिद्धिसिद्धी म्हणतील काय देऊ महाराज सांगा, काय हवे सांगा. तुम्ही वाचा सिद्धी व्हाल, तुमचा प्रत्येक शब्द खरा ठरेल
अज्ञापक व्हाल, तुमची आज्ञा प्रत्येकजण पाळतील, रिद्धिसिद्धी तुमच्या दारात घरात नांदतील आणि तुम्हाला म्हणतील काय पाहिजे महाराज सांगा. इथे तुम्हाला द्रष्ट आणि अद्रष्ट दोन्ही गोष्टीवर विजेता मिळवता येईल. जो जे वांछील तो ते लहो प्राणीचा, ज्याची जी इच्छा ती पूर्ण होईल. द्रष्ट अद्रष्ट दोन्ही गोष्टीवर विजय मिळवता येईल. द्रष्ट म्हणजे संसारातली बरकत, धनदौलत संपत्ती, आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव. या दोन्ही गोष्टीवर तुम्ही विजय मिळवू शकता. म्हणून द्रष्टा अद्रष्ट विजय होवायची. आणि म्हणून जैसे ऋतुपतीचे दार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यासी, तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. जसं वसंत ऋतूच्या दारात वनश्री राबत असते, तसं दैवही तुमच्या दारात येऊन राबल स्वधर्माचं पालन केलं तर, स्वधर्म देवाची पूजा म्हणून केला तर, पाळला तर. दैव तुमच्या दारात येईल, दैवाची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. दैव तुम्हाला शोधत येईल, तुमच्या संसाराची भरभराट होईल आणि परमार्थाची भरभराट होईल. द्रष्ट आणि अद्रष्ट अशा दोन्ही गोष्टी तुम्ही विजय मिळवू शकाल. द्रष्ट म्हणजे दिसणाऱ्या संसारातील वस्तू तुम्हाला मिळतील, धनदौलत पैसा मिळेल, आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव तोही मिळेल, जन्ममृत्यूचा फेरा संपेल. द्रष्टा अद्रष्ट विजय व्हायची याला म्हणायचं. हे कधी? स्वधर्माचं पालन केल्यानं, स्वधर्म देवाची पूजा केल्यानं. मग स्वधर्माला भजा. स्वधर्म हा कामधेनू असतो. कामधेनू जे मागाल ते तुम्हाला मिळतं. आणि म्हणून स्वधर्म पाळला तर जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. या स्वधर्माच्या बळावर, स्वधर्माच्या पालनानं तुमची जी जी इच्छा आहे, तुम्ही जे जे इच्छाल ते तुम्हाला मिळेल. तुमची प्रत्येक इच्छा परिपूर्ण होईल. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. ज्याला जे हवंय ते मिळेल. पण एकदा या टप्प्यात मनुष्य गेला, इतक्या मोठ्या पदावर गेला, स्वधर्म जर भगवंताची पूजा म्हणून करू लागला तर त्याला धनदौलत तुच्छ वाटते. हो, त्याला तर धनदौलत नको, त्याला देव आवडतो. तो लौकिक गोष्टी मागतच नाही. जो जे वांछील तो ते लाहो जरी म्हटलं धनवराने, तर मनुष्य इथं संपत्ती मागतच नाही, कारण संपत्ती आता तुच्छ वाटते. आता देव आवडतो. आता देवा तू पाहिजे, धनदौलत नको. संपत्ती मागितलं तर संपत्ती देईलच तो स्वधर्म, कारण तो कामधेनू झाला आता. पण मनुष्य त्या लौकिकात संपत्तीत अडकत नाही. आता देवा तू पाहिजे इकडे भावना जाते. पण तरी ज्याला संपत्ती हवी तीही मिळेल. अज्ञापक व्हाल, वाचासिद्धी व्हाल, जे हवंय ते मिळेल. प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, ती लौकिक असो की परलौकिक असो किंवा पारमार्थिक असो. जे मागाल ते मिळेल. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जा. या ओवीचा लोक अनेक ठिकाणी गैरवापर करतात. लग्नाच्या पत्रिकेवर कुठं छापतात, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. अशी वही छापतात लग्नाच्या पत्रिकेवर, कार्यक्रमात, कुठं बी किंवा कुठं भाषणात बी बोलतात. पण बाबा हे सोपं नाही ना. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाते कधी? जर स्वधर्म भगवंताची पूजा म्हणून केला तर, स्वधर्म भगवंताची पूजा म्हणून पाळला तर, स्वधर्माने भगवंताला भजलात तर, आपलं कर्मदेवाची पूजा म्हणून केली तर, मग स्वधर्माला भजा, स्वधर्म पाळा, स्वधर्माचं आचरण करा, स्वधर्म देवाची पूजा म्हणून पाळा. त्याने जीवनातलं पाप तर पळून जाईलच, दुरिताचं तिमिर तर जाईलच. पण तुम्ही जे इच्छाल ते तुम्हाला मिळेल. जो जे वांछील तो ते लाहो, असे तुम्ही अधिकारी पुरुष बनता. कधी? स्वधर्माला भजलात तर, स्वधर्म देवाची पूजा म्हणून केलात तर. नसता उगाच नाही, कर्मच करायचे नाही, केले तर लबाडीने करायचे आणि म्हणायचं जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. कसं सिद्ध होईल? स्वधर्म टाकून दिला म्हणजे पाप आहे, केला तो लबाडीने केला ते पापच आहे, आणि म्हणायचं आम्हाला जे हवं ते दे देवा, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. असं कसं होईल? स्वधर्म टाकल्यावर किंवा लबाडीने केल्यावर जो जे वांछील ते त्याला ते मिळेल का? नाही मिळणार. तर जो जे वांछील तो ते लाहो हे कधी शक्य होईल किंवा कधी सिद्ध होईल? जर स्वधर्माला भजलात तर, स्वधर्म देवाची पूजा म्हणून केली तर. काय होईल? जो जे वांछील तो ते लाहो हे तुमच्या जीवनात येईल. आणि म्हणून स्वधर्म पालन केल्यानं दुरिताचं तिमिर पळून जातं, जीवनातले पापं पळून जातात. पापं अनेक प्रकारची आहेत. वेळ भरपूर झाला आहे, आपला वेळ संपला आहे. आता पापाच्या खोलीत शिरलं तर अजून अर्धा तास आपलं प्रवचन लांबेल. थोडक्यात एक 5-10 मिनिटात मी पापावर प्रकाश टाकतो आणि थांबतो, आपला अंत पाहत नाही. स्वधर्माचं पालन केल्यानं, आचरण केल्यानं दुरिताचं तिमिर अर्थात पाप पळून जातं, असं ज्ञानोबा यावेळी दावा करतायत. पापं अनेक प्रकारची आहेत.
महापाप, पाप, उपपाप. त्यात महापाप 5 प्रकारचे आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन, 5 महापाप आहेत. कुणाचा खून करणं महापाप आहे, दारू पिणं महापाप आहे, सोन्याची चोरी करणं महापाप आहे, आणि गुरुच्या पत्नीसोबत भोग घेणं हे 4थं महापाप आहे. आणि या 4 महापापाला मदत करणं हे 5वं महापाप आहे. कुणाचा खून करणं, दारू पिणं, सोन्याची चोरी करणं, गुरुच्या पत्नीची भोग घेणं आणि या 4ही पापाला मदत करणं हे 5 महापाप आहेत. हपडतापड करणं पाप आहे, पण खून करणं महापाप आहे. मटण खाणं पाप आहे, पण दारू पिणं महापाप आहे. बघा, दारू मटणाच्या पुढे नेऊन ठेवली देवाने. मटण खाणं पाप आहे, पण दारू पिणं महापाप आहे. पैसे चोरणं पाप आहे, पण सोनं चोरणं महापाप आहे. परस्त्री भोगणं पाप आहे, पण गुरुची पत्नी भोगणं महापाप आहे. आणि या 4ही महापापाला मदत करणं हे 5वं महापाप आहे. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरुवांगनागमन ही 5 महापाप आहेत की जे डायरेक्ट नरकाला घेऊन जातात. पाप आणि उपपाप, कीर्तनातून चपलाच चोरणं हे उपपाप आहे. कुणाच्या गंजीस पेटून देणं उपपाप आहे. कुणाला शिवीगाळ करणं उपपाप आहे. आलं लक्षामध्ये? भ्रष्टाचार करणं हे पाप आहे. म्हणजे पापाचं वर्गीकरण आहे. पाप, उपपाप, महापाप. जशा शाखा असतात, शाखा, उपशाखा, बँकेच्या, शाळेच्या वगैरे वगैरे. आणि म्हणून निळोबारांनी पापाची एका अभंगातून व्याख्याच केली की पाप कशाला म्हणावं. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. दुसऱ्याचं धन लांडीला बाळीनं लुटणं आणि परस्त्रीशी वाईट वागणं, तिच्यावर वाईट डोळा ठेवणं, की जे की परद्रव्य परणारी यांचा धरी अभिलाष. दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटणं आणि परस्त्रीवर वाईट डोळा ठेवणं हे पाप आहे. निंदा करणं पाप आहे. परपीडा पाप आहे. चोरी पाप आहे. लांडीला बाळीने वागणं पाप आहे. आलं लक्षामध्ये? कुकर्मातून जन्माला येतं ते पाप आणि सत्कर्मातून जन्माला येतं ते पुण्य. जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे म्हणे श्रोत समूह. ज्ञानोबांनी पुण्याने पापाची व्याख्या केली. जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे म्हणे श्रोत समूह. सुकृत म्हणजे पुण्य. श्रुती पुण्य कशाला म्हणते? ज्ञानोबा लिहितात, जे निपजे सत्वगुणे. सत्वगुणातून, सदाचारातून, सत्कर्मातून जे जन्माला येतं ते पुण्य. आणि कुकर्मातून जे जन्माला येतं, वाईट कर्मातून जन्माला येतं ते पाप. चांगल्यातून जन्माला येतं ते पुण्य, वाईटातून जन्माला येतं ते पाप. साधी सरळ व्याख्या. आणि म्हणून कुकर्माकडे ज्याचा ओढा आहे तो पापाची खाण असतो. पाप तया नाव परदारा गमन, पाप ते परधन अपहार. दुसऱ्याचा पैसा भ्रष्टाचारानं, लांडीला बाडीनं लुटणं, चोऱ्या करणं, करप्शन करणं, दारू पिणं, मांस खाणं, परस्त्रीकडं वाईट नजरेने पाहणं, निंदा, नालास्ती, परपीडा, कुणाचं शेती लुटणं, काय नाना प्रकारचे, अशा प्रकारचे याला पाप म्हणतात. यात काही महापाप आहेत, काही उपपाप आहेत, काही पाप आहेत, पण हे पापच आहे. तुकोबाने पाप त्याचे नाव न जाणीता नीत भरतेची उन्मत्त करी सदा. पाप त्याचे नाव न जाणीता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. म्हणजे नीतीने वागणं हे पुण्य आहे आणि गैरनीतीने वागणं हे पाप आहे. तुकोबारांनी एका वाक्यात फडशा पाडला पाप पुण्य काय. न जाणीता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. नीती सोडून वागतो त्यातून जन्माला येतं ते पाप. नीतीने वागतो त्यातून जन्माला येतं ते पुण्य. निपजे सत्वगुणे तया शुकृत ऐसे म्हणे श्रोतसम. सत्कर्मातून जन्माला येतं ते पुण्य, दुष्कर्मातून जन्माला येतं ते पाप. आणि अशा पापाने मनुष्य नरकाला जातो, त्याची अधोगती होते, त्याचं पतन होतं. आणि मग हे श्री गुरु, हे माझ्या विश्वात्मक देवा, हे श्री निवृत्तीनाथा, मी तुमच्याकडे पसायदान मागतोय, प्रसाद रूपी दान मागतोय. एकूण 10 दान मागितलेत पसायदानात ज्ञानोबारायांनी आपल्या श्रीगुरूकडं, निवृत्तीनाथाकडं. त्यातले 3 दान या ओळीत मागितलेत. दुरिताचे तिमिर जाओ हे एक दान, विश्वस्वधर्म सूर्य पाहो हे एक दान, जो जे वांछिल तो ते लाहो हे एक दान. हे 3 दान मागितलेत. आणि निवृत्तीनाथांनी 10 दानं तुला मिळतील. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेवो सुखी झाला,
असा वर देऊन टाकला आहे आणि ज्ञानोबा या ठिकाणी प्रसन्न झालेत, खुश झालेत. आणि म्हणून स्वधर्माचं आचरण करा, स्वधर्म देवाची पूजा म्हणून पाळा, स्वकर्मानं भगवंताला भजा. स्वकर्म स्वधर्म हीच भगवंताची पूजा आहे हे लक्षात ठेवा. आणि हा स्वधर्म म्हणजे आपल्या वाटेला आलेली विविध कर्तव्य, आपल्या अंगी असलेले सदाचार आणि सद्गुण, आपल्या वाटेला आलेला व्यवसाय, नोकरी व धंदा, भगवंताची पूजा म्हणून करणं आणि आश्रमधर्मास पोषक असलेली कर्तव्य पार पाडणं, या चौघांची बेरीज म्हणजे धर्म अर्थात स्वधर्म. या स्वधर्माचं पालन करा. या स्वधर्माचं पालन केल्यानं तुमच्या जीवनातील दुरिताचं तिमीर अर्थात पाप तर निघून जाईल, पुन्हा पापाची पैदासही होणार नाही. आणि तुम्ही असे अधिकारी पुरुष बनाल की स्वधर्म जर या स्वधर्माला भजलात, स्वधर्म देवाची पूजा म्हणून केली, तर तुम्ही असे अधिकारी पुरुष बनाल की हा स्वधर्म तुमच्यासाठी कामधेनू होईल आणि तुम्ही मागाल ती तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणून जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. आणि म्हणून ज्ञानोबराय या जगताच्या हितासाठी, या जगताच्या कल्याणासाठी स्वतःला काही न मागता जगासाठी मागतात की हे संत निवृत्तीनाथा, हे सद्गुरू, हे श्रीगुरू, मी तुम्हाला विनंती करतो, मला एक दान द्या, माझ्या झोळीत माझ्या पदरात एक दान टाका. काय तर या सृष्टीतील समाजातील प्रत्येक माणसाला स्वधर्मामध्ये रती होऊ द्या, त्याच्याकडून स्वधर्माचं पालन घडू द्या, त्यांनी स्वधर्माला भजावं, स्वधर्म देवाची पूजा म्हणून करावं, हे दान माझ्या पदरात टाका. स्वधर्म देवाची पूजा म्हणून केलं, स्वधर्माला भजला, स्वधर्म पाळला, तर देवा आपापच त्याच्या जीवनात आलेलं किंवा असलेलं पाप निघून जाईल आणि पापाची उत्पत्ती होणार नाही. आणि तो अज्ञापक होईल, वाचासिद्धी होईल आणि त्याची जी इच्छा आहे ती परिपूर्ण होईल आणि त्याला द्रष्ट आणि अद्रष्ट अशा दोन्ही गोष्टींवर विजय मिळेल. आणि जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, यापेक्षा अजून काय हवं आहे. आणि म्हणून आपल्या स्वकर्माला भजा, तो कामधेनू होईल, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, दुरिताचं तिमिर तर जाईलच, पण तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या जीवनात मिळेल. जो जे वांछील त्याला ते मिळेल. आणि म्हणून जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळे, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, द्रष्टादष्ट विजय होवावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.